हरि जय राधा माधव कुंज बिहारी वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी यशोदनंदन व्रज जन रंजन यमुना तीरवनचारी। यशोदनंदन व्रज जन रंजन यमुना तीरवनचारी। यशोदनंदन व्रज जन रंजन यमुना तीरवनचारी। यशोदनंदन व्रज जन जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन मुना तीरवनचारी। यशोदानंदन व्रज जन मुना तीरवनचारी। यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरवनचारी। यशोदानंदन व्रज जन यमुना तीरवनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा।
जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद श्री हरिनाम संकीर्तन की ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर आजच्या आपल्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 2 दिवसापूर्वी एक महत्त्वाचा दिवस होता, 2 तारखेलाच अनेक महत्त्वाच्या भक्तांचे, महानुभाव ज्याला म्हणू किंवा भागवत भक्त ज्याला म्हणू, यांचा आविर्भाव दिन होता। त्याच्यामध्ये श्यामानंद प्रभू त्यांचा अपीयरन्स डे आहे, त्याच्यानंतर वंशीवदन ठाकूर प्रभू त्यांचा अपीयरन्स डे आहे। त्याचबरोबर त्या दिवशी श्रीकृष्ण वसंत रास या रास लीलेची पण सुरुवात होते आणि श्री बलराम रसयात्रा, असे अनेक महत्त्वाचे प्रसंग या दिवशी होते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी हनुमान जयंती पण होती 2 तारखेला।
दोन म्हणजे 2 दिवस होते विभागून त्या दिवशी. तर आपण हे जे काही महान भक्त या पृथ्वी तलावर येतात त्यांचं जे या ठिकाणी येणं आहे, अवतरित होणं आहे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या भागवत भक्त किंवा मोठे जे काही श्रीकृष्णांना, राधाराणींना प्रिय असणारे जे भक्त आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण श्रवण केलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि ही जी काही कृष्ण कथा आहे, म्हणजे जेव्हा भक्तांच्या बद्दल बोलतो तेव्हा आपण इनडायरेक्टली कुणाबद्दल चर्चा करतो? भगवंतांबद्दल चर्चा करतो. म्हणजे भगवंतांची जी कथा आहे ती भक्तांशिवाय कधीही पूर्ण होत नाही. म्हणजे जेव्हा भक्तांचा संबंध येतो, उल्लेख येतो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला श्रीकृष्णांच्या बद्दल सुद्धा चर्चा करावी लागते. म्हणून हे कृष्ण कथेचं खूप महत्व आहे. की एकदा एका याच्यामध्ये लेक्चरमध्ये गौरांग प्रभू सांगत होते की कथेचं काय महत्व आहे. की ते म्हणतात की एक उद्योगपती ज्याला थोडस आध्यात्मिक जीवनाबद्दल थोडीशी ओढ होती आणि म्हणून तो काय करायचा, अशा प्रकारे जिथे कुठे कृष्ण कथा व्हायची, भागवतम व्हायचं, भगवद्गीतेवर चर्चा व्हायची, या ठिकाणी जायचं. त्याच उद्योगपतीकडे, श्रीमंत माणूस होता, बिझनेसमॅन होता, त्याच्याकडे एक पोपट होता. तर हा माणूस कृष्ण कथा ऐकायला जाईल आणि तिथून ती कथा ऐकून आला की घरी आपल्या कुटुंबाबरोबर त्यातल्या काही गोष्टी शेअर करायचं. म्हणजे काय ऐकलं आज मी, किंवा आज कथेत कुठली कथा झाली भागवतम मध्ये, तर त्या कथा शेअर करताना तो काय होतं, घरातला जो पोपट आहे तो पण ट्रेन केला होता, तो पण ऐकायचा. तर मग दररोज तो ती कथा ऐकून आला की घरी आल्याबरोबर हे जे सांगायचा. आणि एक दिवस मग हा पोपट काय म्हणतो, हा पोपट पण त्याच्याबरोबर ऐकायचा. ऐकून ऐकून एक दिवस पोपट त्यांना विचारतो, दररोज तुम्ही कथा ऐकता, परत येता, पण मी या पिंजऱ्यात आहे, मी अडकून पडलेलो आहे, तुम्ही मला इथे काय केलंय, बंदिस्त केलंय, पिंजऱ्यात ठेवलेलं आहे. तर एक तुम्हाला विनंती करायची, माझं एक काम कराल का, माझा प्रश्न त्या कथाकाराला विचाराल का. की म्हणतात यांना विशेष वाटायला लागतं, अरे हा पोपट म्हणजे माझ्या कथेमुळे एवढा प्रभावित झाला, म्हणजे नक्कीच मी सुद्धा चांगला कथाकार दिसतोय, याच्यावर प्रभाव होतोय. माणसावर बाकीचं नाही, पण पोपट सुद्धा कुतूहलाने विचारतोय, म्हणजे नक्कीच माझ्यामध्ये सुद्धा चांगला कथाकार होण्याचे काहीतरी गुण दिसत आहेत. त्याला जरा हे वाटतं. म्हणतो का नाही, नक्कीच तुझा प्रश्न मी नक्कीच त्या कथाकाराला विचारेल. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उद्योगपती जातात तिथे आणि विचारतात त्या कथाकाराला, तर कथा त्या दिवशीची संपते. आणि मग जेव्हा प्रश्न उत्तर सुरू होतात, तर त्यावेळेस मग हे उद्योगपती त्या कथाकाराला विचारतात की मला एक प्रश्न आहे की आमच्या घरी पोपट आहे आणि तो पोपटाने मला हा प्रश्न विचारायला सांगितलाय की मी या पिंजऱ्यातून बाहेर कसा येऊ शकतो. ज्या क्षणी तो प्रश्न विचारला त्या क्षणी काय झालं, तो कथाकार बेशुद्ध पडला जमिनीवर एकदम. आणि मग त्यांना कळलं नाही, अरे मी काही अपराध केला का, कसं काय, मी प्रश्न विचारल्याबरोबर हे कथाकाराची ही अवस्था कशी झाली. पटकन त्यांचे जे सगळे शिष्य ते धावत आले, त्यांच्या तोंडावर पाणी टाकतायत, त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करतायत. आणि जागा करून थोड्या वेळानंतर ते शुद्धीवर आले. आणि मग हे असा प्रसंग घडल्यानंतर हे घरी आले. घरी आल्याबरोबर पोपट परत विचारतो त्यांना, काय झालं, माझा प्रश्न विचारला की नाही. म्हणजे हो विचारला, पण असं असं घडलं. मी ज्या क्षणी प्रश्न विचारला त्या क्षणी काय झालं, ते कथाकार जे प्रश्न विचारल्या क्षणी काय झाले, जमिनीवर पडले, बेशुद्ध झाले आणि त्यांना काही कळलंच नाही. अशा प्रकारे तो उद्योगपती म्हणतो, मी गोंधळून गेलो, मला काही कळलं नाही, मी काय करायला पाहिजे काय नाही. आणि मग अशा पद्धतीने ते प्रसंग घडल्यानंतर हा झालेला प्रसंग सगळा इथे तो पोपटाला सांगतात काय झालं काय नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हा उद्योगपती त्या पिंजऱ्याकडे जातो बघायला काय नेमकं, तर जाऊन बघतो तर काय धक्का बसतो त्याला, त्या पिंजऱ्यातला पोपट पडलेला असतो एकदम निश्चित, काही हालचाल नाही काय नाही, एकदम मृत अवस्थेमध्ये पडलेला असतो. आणि त्याला वाईट वाटलं, अरे काय नेमकं आहे.
काहीतरी इथे कॉन्स्पिरसी दिसते. मी हा पोपट आणि कथाकार काय नेमकं कनेक्शन आहे. तो जसा पडला तसा हा याचाही या ठिकाणी प्राण निघून गेलाय आणि त्याला वाईट वाटतंय की कसं काय झालंय असं. आणि मग तो मृत आहे म्हटल्यानंतर काय केलं, त्याने तो दरवाजा काढला, उघडला आणि पोपट पटकन दरवाजा काढण्याचीच वाट बघत होता आणि लगेच पोपट त्याच्यामधून उडून गेला. याला हे कळत नाहीये काय नेमकं झालं. आणि मग जेव्हा ही घटना परत तो कथाकाराला जाऊन तिथे सांगतात उद्योगपती की हे असं झालं, काय नेमकं करायचं. आणि मग तिथे ते कथाकार स्पष्टीकरण करतात की आपलं अटेन्शन कसं असलं पाहिजे. तू कथा दररोज ऐकत होता इथे, पण जे ऐकायचंय त्याच्यावर मात्र फोकस नव्हता. म्हणजे कथा आपण ऐकतोय, लेक्चर एका बाजूला लावून देतो आणि मी इतकं ऐकलं तितकं ऐकलं, आज हे ते अशी लिस्ट आपण करतो, पण त्याच्यामध्ये आपण किती ग्रास्प केलं, किती अटेन्शन आपलं त्याच्याकडे होतं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून जर कृष्ण कथा आपण अटेंटिव्हली ऐकली तर आपण सुद्धा पोपटासारखं काय होतो, मुक्त होऊ शकतो. हे त्याच्यामधून त्यांनी सांगितलं. आणि तू भला इथं दररोज ऐकतोयस, लाईव्ह ऐकतोयस, पण तो पोपट तुझं जे काही तुझं सांगतोय घरी ते इतका बारीक आणि त्यातले प्रत्येक गोष्ट ऐकतोय की त्याच्यामुळे तो मुक्त झाला. आणि म्हणून या कथेचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. आणि दुसरी एक बाजू याची अशी आहे, जसं जे अटेंटिव्हली ऐकतात त्यांना गोलोकधाम प्राप्त होतं, या पोपटासारखे ते मुक्त होतात. आणि दुसरा एक भाग आहे, जरी आपण कथेला आलो आणि आपण ऐकलेलं विसरून गेलं, त्याची पण एक छोटीशी कथा आहे, ती पण सांगतो आणि आपण सुरुवात करू. की एक नातू असतो आणि ते आजोबाला विचारतात, मी सगळं एवढं भागवतम ऐकतो, सगळी भगवद्गीतेची चर्चा ऐकतो, भगवद्गीतेचे श्लोक वाचतो, पण काहीच लक्षात राहत नाही, काय करायला पाहिजे. आणि मग हे जेव्हा ते आजोबा ऐकतात तर आजोबा काय म्हणतात, त्यांच्याकडे बाजूला असं दगडी कोळसा असतो ना, किंवा कोळसा आपला लाकडी वगैरे जाळल्यानंतर ते काळा झालेला, तर त्याची एक अशी टोपली असते लाकडी बनवलेली. आणि ती टोपली पाहतात, त्याच्याकडे हात करतात, ते म्हणतात काय कर, तू ती टोपली घे, नदीवर जा आणि काय कर, त्याच्यात पाणी भरून आण. तर नातू म्हणतो, आजोबा टोपलीत कुठं काही पाणी आणतात का कधी, बादलीत वगैरे घेऊन येतो. तर म्हणा नाही नाही, मी सांगतो तसं कर, तू काय कर, ती टोपली घेऊन जा, नदीवर जा आणि त्यातून ती बकेट इथपर्यंत भरून आण. तो जातो, पहिल्यांदा जातो तिथपर्यंत, पण पाणी काही येत नाही. तो म्हणतो ह्याच्यात कसं पाणी येईल, तो परत म्हणतो मी बकेट वगैरे घेऊन जाऊ का, जेणेकरून पाणी येईल काहीतरी. नाही नाही, तू काय करायचं, हीच टोपली घ्यायची, परत जायचं, परत यायचं. ते असं दोनदा तीनदा करतात. आणि मग नातू परत विचारतो न राहून, हे याचा काय उपयोग आहे, काय फायदा याचा, पाणी तर येत नाही. आणि मग आजोबा त्याला सांगतात की भले तुझ्या स्मरणात काही राहत नाही, पण तू बकेट जेव्हा ही टोपली घेऊन जातो, नदीवर गेला, 3 वेळेस गेलास, तू आता त्या टोपलीकडे बघ, घेऊन गेला त्यावेळेस ती बकेट, ती टोपली कशी होती, एकदम काळी होती कोळशानं. पण 3 वेळेस गेलाय आणि परत आलाय, भलं त्याच्यात पाणी नाही आलं, पण काय झालंय, त्या टोपलीचा रंग बदललाय. काय झालंय, त्या पाण्याच्या संपर्कानं त्या टोपलीला लागलेला जो काळा रंग आहे तो निघून गेलाय. तसंच कृष्ण कथेनं काय होतं, भले आपलं नाही स्मरणात राहिलं, नाही पाणी आलं, पण या कृष्ण कथेने आपलं जे चित्त आहे, आपलं जे हृदय ते काय होतं, शुद्ध होतं. म्हणून भले आपण इथे येऊन बसलो तरी सुद्धा आपला लाभ आहे, कारण आपल्या हृदयातली जी काही जळमट आहे, जे काही मलिनता आहे, ती मलिनता काय होते, कृष्ण कथेने फक्त ऐकल्याने नष्ट होते. आणि आपल्याला नक्कीच पुढे जाण्यासाठी किंवा या भक्ती मार्गामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये काय होते, शुद्धता प्राप्त होते आणि आपण त्यामधून पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे हे जे काही भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, तर त्यांचं चरित्र खूप महत्वाचं आहे. आपण ऐकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला प्रयत्नपूर्वक, अटेंटिव्हली, अगदी असं सहज बसायचं म्हणून त्याचाही फायदा जरूर आहे, पण आपण जर अटेंटिव्हली ऐकलं तर नक्कीच आपल्या हृदयाचं जे काही शुद्धीकरण आहे ते काय होतं, या कथेमुळे होत राहतं. आणि म्हणून आज आपण हे जे अतिशय महत्वाचे भक्त आहेत, ज्यांचा उल्लेख श्री चैतन्य चरितामृत मध्ये येतो आणि ज्यांचा नुकताच पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला अपीयरन्स डे झाला, तर त्यांच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर हे श्यामानंद प्रभू जे आहेत त्यांच्याबद्दल खास आपण बोलू आज. श्यामानंद प्रभू हे
कृष्ण लीलेमध्ये कनक मंजिरी आहे. आणि यांचा जो जन्म आहे तर तो कधी झालाय, जेव्हा या जगतामधून महाप्रभू त्यांचं या ठिकाणून प्रयाण झालं किंवा ते डिसअपियर झाले या जगामधून 1534 मध्ये. आणि त्यांच्यानंतर श्यामानंद प्रभूंचा जन्म झालेला आहे. तर यांच्याबद्दल बोलणं का महत्वाचं आहे, तर खरं तर आपली पात्रता नाही, माझी पात्रता नाही, पण जे काही मंदिर व्यवस्थापन आहे त्यांनी दिलेली संधी आहे म्हणून एक पोपटासारखं, जसं ते मगाचा पोपट होता त्या पोपटासारखं फक्त त्यांनी कुठे ते काही जसं ते कॅरी करणं किंवा एखादा कागद चिठ्ठी घेऊन जाणं पोस्टमन, तर तशा प्रकारे एक प्रयत्न आहे. प्रभुपाद सुद्धा म्हणतात, आपल्याला आदेश दिलाय त्यांनी की जार देख तारक कृष्ण उपदेश अमार आज्ञा गुरु हैया तार येई देश. जे ऐकलंय प्रभुपादांनी, जे काही 13 वर्ष भ्रमण केलं, त्यांनी काय केलंय, 4-4, 5-5 दिवस फक्त भक्तांना संघ दिलाय. आणि जे काही ऐकलंय, जे काही तू भागवतामध्ये भगवद्गीतेमध्ये पाहिलंय तेच फक्त तुला बोलायचंय, स्वतःचं काही ऍड करायचं नाहीये. तसाच माझा हा एक छोटासा अल्पसा प्रयत्न आहे, पात्रता नाहीये पण प्रयत्न करतोय. तर प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की आपण या महापुरुषांचं जे चरित्र आहे, भले ते महासागरासारखं आहे, त्यातला आपल्याला एक थेंब जरी प्राप्त झाला तरी आपला याच्यामध्ये लाभ आहे. आणि म्हणून हे जे श्यामानंद प्रभू आहेत त्यांचा अपिअरन्स कधी झाला, महाप्रभू गेल्यानंतर 1 वर्षानंतर 1535 मध्ये ते ज्यावेळेस महाप्रभू गेले आणि त्याच्यानंतर 1 वर्षानं त्यांचं ओरिसामध्ये त्यांचं जे जन्म ठिकाण आहे ते आहे दरेंडा. बहादूरपूर नावक एक गाव आहे जे आता सध्या मिदनापूर नावाचा जो जिल्हा आहे ओरिसामध्ये, तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म होतो. तर त्यांच्या वडिलांचं नाव होतं श्री कृष्ण मंडल आणि आईचं नाव आहे दुरिका देवी. तर हे जे काही कुटुंब आहे अतिशय धनी कुटुंब आहे. कृष्ण मंडल आणि दुरिका देवी श्रीमंत कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. जमीनदार आहेत, भरपूर गाय आहेत त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टी आहेत. पण एक मात्र दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये, पुत्र नाहीये. आणि त्यांच्या बाबतीत काय घडलंय, त्यांना जवळजवळ 8 मुलं झाली, पण 8ही मुलांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून ते दुःखी आहेत, कष्टी आहेत, प्रार्थना करतात. भले मृत्यू झालाय मुलांचा, पण भगवंतांच्या वरचा विश्वास उडालेला नाहीये. पुन्हा पुन्हा काय करतायत, प्रार्थना करतायत की आमच्याकडे ही जी काही भगवंताची सेवा घडते, साधू संतांची सेवा घडते, ही सेवा करणार कोण. जर आमच्याकडे पुत्र नसला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या पुढे जायला पाहिजेत परंपरेनं, तर त्या कशा पुढे पूर्ण होतील. आणि याच्यासाठी ते सातत्यानं काय करत, भगवंतांना प्रार्थना करत आणि दुःखी असत. तर आपली इथं दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे कुटुंब होतं ते काही अगदी उच्च ब्राह्मण कुळातलं कुटुंब नव्हतं, ते वैश्य होते, गायी सांभाळणारे होते. पण या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की आपली वैदिक संस्कृती अशी आहे की याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला याच्याबद्दल सांगण्यात आलंय की जन्मापेक्षा आपलं जे श्रेष्ठत्व आहे, कर्तृत्व आहे, ते कशाने ठरतं, आपल्या कर्मामुळे ठरतं. जन्म महत्वाचा नाहीये. जन्म आणि फक्त ते कुटुंब, त्याचं नाव, याच गोष्टी फक्त महत्वाच्या नाहीयेत, तर तुमचं कर्म कसं आहे, तुमचे गुण कसे आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशः. आणि भले त्यांचा जन्म थोडासा किंवा वैश्य कुळामधला होता, तरी सुद्धा पुढे जाऊन जेव्हा श्यामानंद प्रभू पुढे अनेक भक्तांच्या संघामध्ये येतात, याच श्यामानंद प्रभू भले ते वैश्य कुळामध्ये जन्म असले, त्यांनी अनेक राजे महाराजे जे त्या काळामधले जमीनदार अशा लोकांना काय केलं, नंतर त्यांनी आश्रय दिला, त्यांना दीक्षा दिली. एक खूप मोठे प्रथित यश काय बनले, संत बनले. म्हणून आपल्याला गुणावर आपण फोकस केला पाहिजे, कर्मावर फोकस केला पाहिजे. आणि या पद्धतीने आपण पाहतो यांच्या जीवनामध्ये की जेव्हा हे अतिशय दुःखी होते, आई वडील 8 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना चिंता लागून राहिली होती की काय व्हायचं, कसं जायचं पुढे. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा भगवंतांना प्रार्थना करत की आम्हाला अशा प्रकारचा पुत्र द्या की जेणेकरून ही जी काही भगवंतांची सेवा आहे, ठाकूरजींची घरामध्ये सेवा चालायची, अनेक साधू संत घरी यायचे,
त्यांची सेवा कोण करेल, गो सेवा कोण करेल, तर ज्यांच्याकडे ज्या गायी आहेत अनेक, त्या गायींची सेवा करण्यासाठी आम्हाला पुत्र पाहिजे, अशा प्रकारची मनापासून प्रार्थना हे दोन्ही दाम्पत्य भगवंतांना करत असत. आणि मग अशा प्रकारे या भक्ताची प्रार्थना ऐकली गेली, भगवंताने त्यांना प्रतिसाद दिला आणि एका शुभ दिनी म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय झालं, श्यामानंद प्रभूंचा जे जन्म झाला, त्या बाळाचा जन्म झाला. श्यामानंद प्रभू नाव हे त्यांना नंतर मिळालं. त्या बाळाचा जन्म झाला आणि त्यांनी काय केलं, त्या बाळाचं नाव त्यांना एक चिंता वाटायला लागली. जन्म झाला तरी पण एक मनामध्ये हे होतं की 8 मुलं गेली आहेत आणि या 8 मुलांप्रमाणे जर हाही मुलगा जर आपल्याकडून हिरावून घेतला गेला तर, आणि त्यांना दुःख वाटलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की या मुलाला सुद्धा पहिल्या 8 मुलांसारखं घेऊन जाऊ नये, काळाची वक्रदृष्टी त्याच्यावर पडू नये, म्हणून त्यांनी काय केलं, त्या मुलाचं नाव ठेवलं दुःखी, जेणेकरून यमराजाला सुद्धा दया यावी याची, की नको बाबा हे की अगोदर केवढा दुःखी आहे तर याला कशाला आपल्याला हे करायचं. आणि म्हणून त्या दयेपोटी किंवा करुणा वाटावी यमराजाला, त्याची कीव यावी, नको याच्याकडे कशाला बघायचं, राहू देत त्याला जगू देत. या दृष्टीनं काय केलं, या कुटुंबानं त्याचं नाव दुःखी ठेवलं. जसा प्रसंग आपण महाप्रभूंच्या बाबतीत सुद्धा पाहतो की त्यांचा जन्म कुठे झाला महाप्रभूंचा, लिंबाच्या झाडाखाली. नाव काय ठेवलं, निमाई. का, कारण त्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक अशी मुलं त्यांना झाली आहेत आणि एकही मुलगा जिवंत राहत नाहीये, म्हणून आई वडिलांनी विचार केला की निमाई कडू आहे, म्हणून त्याचं नाव निमाई ठेवू, म्हणजे काळ किंवा जो काही यमराज आहे त्याची दृष्टी याच्याकडे पडणार नाही. आणि या दृष्टीनं त्यांनी काय केलं, त्यांचं नाव दुःखी ठेवलं. पण हा मुलगा अतिशय सुशील, नम्र, अतिशय दिव्य बालक होता. आणि हळूहळू हा जो मुलगा आहे तो मोठा होऊ लागला आणि अतिशय कमी वेळेमध्ये त्याचं चालणं फिरणं सुरू झालं, शिक्षण सुरू झालं. आणि या मुलाला आजूबाजूला जी काही कृष्ण कथा व्हायची किंवा जे काही गौरलीला व्हायची, गौर कथा व्हायची, त्याच्यामध्ये आकर्षण वाटायला लागलं. आणि जिथे कुठे साधू संत आहेत, कथा चालू आहे, तिथे जाणं त्याचं सुरू झालं. आणि तिथे मग त्यांना ऐकायला मिळायचं की गौरांग महाप्रभू असे होते, गोल्डन नावकार त्यांचा हे होता, वर्ण होता, दिसायला अतिशय सुंदर होते आणि त्यांचे काळे कुरळे असे केस असायचे. आणि त्यांचं सौंदर्य जेव्हा त्या कथेतून ते ऐकायचे तर यांना दुःख वाटायला लागलं. अरे किती मी अभागी आहे, मी थोडा अगोदर जन्माला आलो असतो तर मला प्रत्यक्ष गौरांग महाप्रभूंचं दर्शन घेता आलं असतं, मला नित्यानंद प्रभूंना पाहता आलं असतं. आणि अशा प्रकारे माझा जन्म अगोदर का नाही झाला याच्याबद्दल त्यांना दुःख वाटायचं, उदास राहायचे. आणि म्हणून सातत्यानं ही कथा ऐकली, संध्याकाळी जेव्हा अशी कथा कीर्तन व्हायचं की ते दुसऱ्या दिवशी अगदी निराश दिसायचे, दुःखी दिसायचे. आणि मग पुन्हा काय करायचे, या दुःखातून बाहेर येण्यासाठी स्वतःहूनच म्हणायचे की मला कधी अशा प्रकारे गौरांगाचं दर्शन होईल, कधी भेटतील मला गोविंद, कधी भेटतील मला श्रीकृष्ण, कधी भेटतील. आणि मग हे गुरु जे काही साधू त्या ठिकाणी यायचे, कथा करायचे, ते सांगायचे की तुला डायरेक्ट भगवंत नाही भेटणार, तुला पहिल्यांदा गुरु प्राप्त करावे लागतील. आणि मग जेव्हा तुला गुरु भेटतील तेव्हा तुला गोविंद भेटतील, तेव्हा तुला गौरांग भेटतील. तर पहिल्यांदा तुला काय केलं पाहिजे, तुला गुरु भेटले पाहिजेत. आणि गुरु नंतरच, गुरुच्या कृपेनेच आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. ही जेव्हा गोष्ट त्याला समजते तेव्हा मग ते अशा प्रकारे मला गुरु कधी भेटतील याच्याबद्दल चिंतन करायला लागले. आणि मग गौर कथा ऐकत ऐकत त्यांना गौरांगाचे जे निजी पार्षद आहेत, म्हणजे जेव्हा गौरांग महाप्रभूंची कथा व्हायची त्यावेळेस त्यांच्या पार्षदांची पण चर्चा व्हायची. आणि मग कथेमध्ये त्यांना हळूहळू कळायला लागलं की गौरांग महाप्रभू जसे आहेत, नित्यानंद महाप्रभू तसे त्यांचे बाकीचे सुद्धा अंतरंग जे काही पार्षद आहेत, सवंगडी आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी एकदा एका कथेमध्ये गौरीदास पंडित यांच्याबद्दल ऐकलं, गौरीदास पंडितांबद्दल ऐकलं. त्याच्यानंतर हृदय चैतन्य आहेत, त्यांचे शिष्य गौरीदास पंडितांचे, त्यांच्याबद्दल ऐकलं. आणि मग हे कुठे राहतात, अंबिका कालनामध्ये राहतात, हे कुठे राहतात, इकडे मायापूरमध्ये राहतात, नवदीपमध्ये राहतात. अशा प्रकारे या भक्तांबद्दल, भले आता महाप्रभू या जगामध्ये नाहीयेत पण त्यांचे भक्त या जगामध्ये आहेत, नवदीपमध्ये आहेत, मायापूरमध्ये आहेत, अंबिका कालनामध्ये आहेत. या प्रकारे जेव्हा या भक्तांबद्दल त्यांना ऐकायला मिळायला लागलं तर त्यावेळेस मग ते पुन्हा या भक्तांचा विचार करायला लागले की आपल्याला जर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर आपण या भक्तांना गाठलं पाहिजे किंवा आपण त्यांना जाऊन त्यांचा शिष्य बनलं पाहिजे. तर अशा प्रकारचा विचार दिवस रात्र त्यांच्या मनामध्ये चालायचा. आणि मग
त्यांनी वडिलांना विचारायला सुरुवात केली. लहानच आहे, नुकतंच काही शिक्षण झालेलं आहे, आणि नंतर मग वडिलांना विचार करायला, मला गुरु कधी भेटतील. तर या प्रकारे जेव्हा मला गुरुकडे घेऊन चला, मला गोविंदाची प्राप्ती कधी होईल आणि मला त्यांची सेवा कधी करता येईल, अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न वडिलांकडे जायला लागले तर त्यांना काळजी वाटायला लागली. कारण ते पण अनेक अनेक पुत्रांनंतर हा एक पुत्र त्यांना प्राप्त झालाय आणि त्यांचा वात्सल्य भाव आहे. त्यांना वाटायचं आपला मुलगा वैष्णव नक्की व्हावा, पण कुठे, घरी राहून, त्यांना घर सोडून जाऊ नये, ही त्यांना अशा प्रकारची चिंता लागून राहायची. आणि मग वडील चिंता करत, हा खूप छोटा आहे, याला जर समजा आपण सोडलं, घराबाहेर जायची परवानगी दिली तर याचं कसं होणार. पण त्यांना त्याच्याबद्दल सातत्याने चिंता वाटायची. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी अतिशय कमी वेळेत जे काही त्या काळचे जे शिक्षण आहे, प्रचलित शिक्षण आहे, संस्कृत असेल, त्याच्यानंतर सांख्य असेल, न्याय असेल, वेदांत असेल, काव्य, सगळ्या गोष्टी अतिशय कमी वेळेत ते पारंगत झाले आणि त्या सगळ्यावर त्यांनी त्या विषयांवर प्रभुत्व मिळवलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आजूबाजूचे लोक, गावातले लोक सुद्धा आश्चर्यचकित होते, कसं काही एवढा या कमी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी या मुलाला त्यांनी आत्मसात केल्यात. नंतर स्थिती अशी झाली की दुःखी गुरूंच्या विरहामध्ये व्याकुळ राहू लागला. भलं सगळं ज्ञान मिळालंय पण आनंद नाहीये. नावाप्रमाणे जसं नाव दुःखी आहे तसं त्यांचं जे काही राहणं आहे, वागणं आहे, ते सुद्धा अतिशय खिन्न असायचे, दुःखी असायचे, विचार करायचे. वडील वात्सल्य भावामुळे आपल्याला सोडत नाहीयेत, पण आपल्याला गुरु प्राप्त केल्याशिवाय आपला पुढचा मार्ग नाहीये. तर या पद्धतीने त्यांची चिंता ही सातत्यानं असायची. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की वडील आपल्याला स्वतःहून सोडणार नाही, जा म्हणणार नाही. आणि मग जेव्हा एके दिवशी एके रात्री आई वडील दोघं झोपलेले आहेत, अशा स्थितीमध्ये त्यांनी काय केलं, विचार केला की नाही, आपल्याला गुरु प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काहीतरी हालचाल स्वतः करावी लागेल. मग त्यांनी काय केलं, झोपलेल्या स्थितीमध्ये आई वडिलांच्या चरणांचं दर्शन घेतलं आणि मध्यरात्री काय केलं, घर सोडलं. आणि ज्या ठिकाणी अंबिका कालना, जिथे गौरीदास पंडित राहतात, जिथे हृदय चैतन्य राहतात, आणि हृदय चैतन्य त्यांनी मनातून काय केलंय, गुरु स्वीकारलेला आहे. कारण गौरीदास पंडित त्यावेळेस वयोवृद्ध होते आणि त्यांचे शिष्य होते हृदय चैतन्य, आणि त्यांच्याबद्दल त्यांनी ऐकलेलं आहे, हेच आपल्याला काय करू शकतील, आश्रय देऊ शकतील, आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारू शकतील. आणि अशा प्रकारचा पक्का निर्धार करून त्यांनी निर्णय घेतला की नाही, आता आपण या पद्धतीने घर सोडल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग नाहीये. आणि अशा प्रकारे मध्यरात्री धाडस करून त्यांनी घर सोडलं आणि अतिशय आनंदानं कीर्तन करत, गात, हरे कृष्ण महामंत्र म्हणत काय केलं, अंबिकाच कालनाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. आणि अशा प्रकारे अतिशय आनंदानं, अतिशय उत्साहानं, मला कधी गुरु भेटतील, मी कधी त्यांच्यापर्यंत पोहोचेल, या उत्साहानं ते अगदी बेफाम वेगानं त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात होते. आणि अशा प्रकारे ते जाऊन पोहोचले आणि गुरूंच्या चरणावर आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवले, नतमस्तक झाले आणि त्यांच्यासमोर जाऊन त्यांना साक्षात काय केला, साष्टांग दंडवत केला. तर हे गौरीदास पंडित नेमकं कोण आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडस समजून घेऊ. गौरीदास पंडित हे कृष्ण कथेमध्ये, कृष्णलीलेमध्ये सुबल आहे. सुबल म्हणजे कोण, भगवंतांचे साख्य भावामध्ये सेवा करणारे भक्त. सुबल म्हणजे जे अतिशय जवळ, कृष्ण आणि बलरामांच्या अतिशय निकटचे, सगळ्यात निकट जरी आपण म्हणू तर ते अशा प्रकारचे भक्त होते. आणि गौरीदास पंडित जर आपण या चैतन्य लीलेमध्ये जर पाहिलं तर नित्यानंद प्रभू जे आहेत त्यांच्या पत्नीचं नाव नित्यानंद प्रभू, जानवा माताजी, बरोबर, जानवा देवी. तर जानवा देवीच्या वडिलांचं नाव आहे सूर्यदास पंडित. आणि सूर्यदास पंडितांचे छोटे भाऊ आहेत गौरीदास पंडित. म्हणजे हे कनेक्शन आहे. चैतन्य लीलेमध्ये नित्यानंद प्रभू, त्यांच्या पत्नी जानवा माताजी, जानवा माताजींचे वडील सूर्यदास पंडित आणि सूर्यदास पंडितांचे छोटे भाऊ गौरीदास पंडित, हे सुद्धा सख्य भावामध्येच आहे. जसं सूर्यदास पंडित सुद्धा सख्य भावामध्ये येत आहेत आणि गौरीदास पंडित सुद्धा सख्य भावामध्ये, छोटे भाऊ. आणि कृष्णलीलेमध्ये अगदी भावाप्रमाणे, जसं आपण गोवर्धनला परिक्रमा करताना एक ठिकाण येतं बघा, या बाजूला शेपटीची जी काही बाजू आहे, पूछरी का लोटा, ते जे काही आहे ते त्यांना सुद्धा काय भगवंताप्रती सख्य, म्हणजे एक सवंगडी मित्र या नात्यानं. तर हे दोघं सुद्धा त्याच सख्य भावामध्ये आहेत. तर या गौरीदास पंडितांचा जन्म शालिग्राम या ठिकाणी होतो
की जे ठिकाण नवदीप पासून 18 किलोमीटर आहे. यांच्या आईचं नाव आहे कमलादेवी आणि वडिलांचं नाव आहे कंसारी मिश्रा. तर सूर्यदास जे आहेत तर ते श्री चैतन्य महाप्रभूंचे बालपणीचे सोबती आहेत, त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, मोठे असल्यामुळे त्यांच्याबरोबर ते खेळलेले आहेत. त्या सगळ्या लीलांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि त्यांनी आपल्या भावाला, छोट्या भावाला असा उपदेश केला की काय कर, तू गंगेच्या किनारी जाऊन राहा. आणि त्यांना सांगितलं की अंबिका कालना इथे जर तू गेला तर तुला छान भगवंताची सेवा करता येईल, भक्ती करता येईल. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलेल्या याच्यानुसार, मतानुसार त्यांनी काय केलं, गौरीदास पंडित हे अंबिका कालना या ठिकाणी राहायला आले. तर बऱ्याच वेळा जेव्हा हे बाकीचे जे भक्त आहेत, वरिष्ठ भक्त आहेत, ते काय करायचे, महाप्रभूंना घरी प्रसादासाठी बोलवायचे. जसं आपण ऐकतो जे एक खूप मोठी लीला आहे, मला आता नाव आठवत नाही त्याचं, जिथे एक भाताचा डोंगर त्यांनी पंचतत्वामधले सगळ्यात पहिलं नाव काय, अद्वैत. अद्वैत. तर ज्यांच्या घरी जी काही लीला घडलेली आहे की ते अगदी तुपाचं त्याच्यावरून वरून टाकून अगदी खाली तूप निघतंय, तर सगळ्यांच्या घरी ते जायचे. पण एक गोष्ट व्हायची, गौरीदास पंडित इतका वेळेस त्यांना निमंत्रण द्यायचे, पण आतापर्यंत महाप्रभू त्यांच्या घरी अजून आलेले नाहीयेत. आणि मग इतका वेळेस निमंत्रण देऊन सुद्धा जेव्हा महाप्रभू तिथे येत नाही, तर त्यावेळेस मग त्यांना काय झालं, वाईट वाटलं की अरे मी एवढं निमंत्रण देतोय, महाप्रभूंना एवढी विनंती करतोय, पण माझ्याकडे येत नाहीत. आणि मग त्यांनी काय केला, प्रण केला. स्वतःच्याच घरामध्ये स्वतःला काय केलं, बंदिस्त करून टाकलं. आणि जोपर्यंत महाप्रभू माझ्याकडे येत नाहीत, माझ्या घरी प्रसाद घेत नाही, तोपर्यंत मी अन्नही घेणार नाही आणि पाण्यालाही स्पर्श करणार नाही. आणि जेव्हा अशा प्रकारची ही गोष्ट बाकी त्या भक्तांच्या माध्यमातून गौरीदास पंडितांनी असा निर्णय घेतलाय आणि ते काही आता अन्न पाणी घेणार नाहीयेत आणि अमरण उपोषण करणार आहेत, असं जेव्हा महाप्रभूंना कळतं, तर त्यावेळेस काय करतात की महाप्रभू म्हणतात ठीक आहे, आपण काय करूया, आता गौरीदास पंडितांकडे घरी जाऊयात, त्यांना भेट देऊयात आणि त्यांचं जी काही भावना आहे की आपण नक्की त्यांना आदान प्रदान करूयात. अशा पद्धतीने जेव्हा हे घटना त्यांना कळतं, त्यावेळेस महाप्रभू काय करतात, मग त्यांच्याकडे जाण्यासाठी निघतात. तर ते अगोदर कुठे असतात, शांतीपूर इथे. जे आता आपण अद्वैताचार्यांच्या बद्दल ऐकलं, तर त्यांचं जे काही घर आहे ते शांतीपूरमध्ये. मग शांतीपूरहून त्यांना इकडे यायचं होतं, अंबिका कालनाला यायचं होतं. मध्ये गंगा नदी आहे, विशाल पात्र आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्या दिवशी येताना स्वतःच एका गावातून, हरिनादी नावाचं गाव आहे, त्या गावातून एका नाव मालकाकडून, होडी मालकाकडून ती नाव घेतली, त्याचे ते वल्हे घेतले आणि स्वतः ती होडी वल्हवत काय केलं, त्यांनी ती विशाल नदी पार केली आणि अंबिका कालना या ठिकाणी पोहोचले. आणि अंबिका कालना या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते वल्हे जे आहेत त्या होडीवरचे, ते त्या होडीवर न ठेवता ते वल्हे कुठे घेऊन आले, गौरीदास पंडितांच्या घरी घेऊन आले आणि म्हटले माझ्यातर्फे तुला भेट. तर हे गौरीदास पंडितांना काही कळत नाहीये, काय याचं मी काय करू. आणि जेव्हा ते विचलित झाले की अरे ह्या वल्ह्यांचा मी काय अर्थ लावायचा, तर त्यावेळेस महाप्रभू त्यांना म्हणतात, हे वल्हे साधे सुधे वल्हे नाहीये, हे वल्ह्यांच्या माध्यमातून तू काय करणार आहे, या जगामध्ये जे काही लोक आहे, जे या भौतिक जगामध्ये खितपत पडलेले आहेत आणि अनंत काळापासून या चक्रामध्ये फिरतायत, या सगळ्यांना तू काय करणार आहेस, या वल्ह्याच्या साह्याने सर्व लोकांना ही संसाराची जी नदी आहे, भौतिक जीवनाची नदी आहे, ती तू काय करणार आहेस, पार करवणार आहेस. आणि म्हणून हे वल्हे त्यासाठी आहेस, तू खूप मोठं कार्य पुढे जाऊन करणार आहेस. या वल्ह्याच्या मदतीने अनेक लोकांना ही जे काही नदीचा जो पार आहे आणि भौतिक जीवन आहे या बाजूचं आणि पलीकडे आध्यात्मिक जीवन, तर त्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी तू काय करणार आहेस, या लोकांना मदत करणार आहेस. पुढे जाऊन तुझ्याकडून अनेक अनेक लोकांना, अनेक अनेक जीवांना आश्रय मिळणार आहे, हे त्याचं एक प्रतीक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. आणि तुला पुढे खूप सेवा करायची, अशा प्रकारचं एक इंडिकेशन दिलं. आणि मग जेव्हा तिथे महाप्रभू आले, तिथं आल्यानंतर अतिशय आनंदामध्ये गौरीदास पंडितांनी अनेक अनेक व्यंजनं बनवली. आपल्याला माहितीये चैतन्य चरितामृतमध्ये किती प्रकारच्या व्यंजनांचा उल्लेख होतो, तर 56 भोग त्या ठिकाणी ते बनवले आणि महाप्रभूंना स्वतःच्या हाताने त्यांना ते घास भरवायचे, गौरांग महाप्रभूंना, नित्यानंदांना. आणि अनेक दिवस जी इच्छा होती त्यांची अपूर्ण असलेली, इतके दिवस मी तुम्हाला बोलावलं, तुम्ही आला नाही,
आणि आता जे आले ते अनेक दिवस त्यांच्या बरोबर तिथे राहिले आणि दररोजचा त्यांचा उपक्रम काय की त्यांना तो भोग बनवायचा, 56 भोग बनवायचा आणि त्यांना खाऊ घालायचं. आणि अनेक दिवस राहिल्यानंतर मग जेव्हा गौरांग महाप्रभू म्हणतात की आता जाण्याची वेळ आली, आता गेलं पाहिजे, किती दिवस इथे राहणार, हे शब्द जेव्हा गौरीदास पंडितांच्या कानावर पडले तर ते अगदी स्तंभित झाले. हे काय महाप्रभू, काय बोलला तुम्ही? जायचे म्हणजे काय? जायचे कुठे? कुठेच जायचं नाही, तुम्ही इथेच राहायचंय, माझ्याजवळच राहायचंय, मी तुमची अगदी चांगल्या पद्धतीने सेवा करत राहणार आहे. तुम्ही काही बाकीचं सांगा मला, पण तुम्ही इथून जाण्याचं नाव मात्र घेऊ नका. आणि मग जेव्हा अशा प्रकारे त्यांनी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला की नाही, तू किती जरी म्हणत असलास पण जाणं तर अटळ आहे, आपल्याला ही जी वेळ आहे की आपण एका ठिकाणी बसून राहू शकत नाही. त्यावर ते पुन्हा म्हणतात की नाही, तुम्हाला मी कुठेच जाऊ देणार नाही, मी तुम्हाला माझ्या बरोबर राहायचं आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचं जे काही एक प्रेमाचं जे काही भांडण आहे त्या ठिकाणी चालतं. आणि नंतर म्हणतात की नाही, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही, मी तुमची इथेच सेवा करणार आहे. पण महाप्रभू त्यांना समजावून सांगतात की नाही, मला जावं लागणार आहे, आपण या ठिकाणी अशा पद्धतीने एका ठिकाणी राहू शकत नाही. मग गौरांग प्रभू त्यांना म्हणतात, एक काम करा, तुम्ही काय करा, आमचे विग्रह बनवा. आणि विग्रह बनवल्यानंतर तुम्हाला काय करता येईल, जशी तू आता आमची सेवा केलीस इथे, त्याच पद्धतीची सेवा तुम्हाला कोणाची करता येईल, त्या विग्रहांची सुद्धा करता येईल. आणि गौरीदास म्हणतात, हे विग्रह बनवले तर ते जिवंत असतील का? ते प्रश्न विचारतात, काय काय ते करू शकतात? हे विग्रह बनवले तर ते जिवंत राहतील का? तुम्ही जसं माझ्याशी बोलताय, आदान प्रदान करताय, रेसिप्रोकेट करताय, हसताय, तो प्रसाद घेताय, या सगळ्या गोष्टी करतायत, मग हे विग्रह पण तसंच करतील का? त्यावेळेस गौरांग प्रभू म्हणतात, नक्कीच, ते जसं मी आता तुझ्याशी बोलतोय तशा पद्धतीने हे सगळं तुझ्या सगळं जे काही भाव आहेत त्याचं ते रेसिप्रोकेशन करतील, आदान प्रदान करतील. नंतर पुढचा प्रश्न विचारतात, ते मांडी घालून बसू शकतील का? माझ्या शेजारी बसतील का? हा जो भात मी ताटात वाढलेला आहे ते खाऊ शकतील का? तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय करतात गौरांग प्रभू, नक्की, तू जशा प्रकारे तुझी इच्छा आहे तशा प्रकारे हे जे विग्रह आहेत तुला प्रतिसाद देतील, तुझ्या हातानं ते खाऊ शकतील. आता तू काय कर, तुझी इच्छा जी आहे ती नक्की पूर्ण होणार. फक्त एक काम कर, तू काय कर, नवदीपला जा, तिथे एक लिंबाचं झाड आहे आणि ते काय कर, ते झाड घेऊन ये. मग ते जातात, लिंबाचं ते झाड घेऊन येतात आणि त्याच्यामधून सुंदर अशा प्रकारे गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभूंचे काय करतात, विग्रह कोरून अशा प्रकारे निर्माण करतात. एक मूर्ती, एक विग्रह असतात गौरांग प्रभूचे आणि दुसरे असतात नित्यानंद प्रभूचे, चैतन्य महाप्रभू, नित्यानंद महाप्रभू. आणि अशा प्रकारे हे दोन्ही विग्रह तयार झाले की महाप्रभू सांगतात की या विग्रहामध्ये आणि माझ्यामध्ये काहीही अंतर नाही. जशा प्रकारे मी तुला प्रतिसाद देतोय तशाच प्रकारे हे विग्रह तुला काय करतील, प्रतिसाद देतील, तू काही काळजी करू नको. आणि मग अशा प्रकारे पुन्हा एकदा हे विग्रह तयार झाल्यानंतर या चौघांसाठी ते भोग बनवतात. जो भोग 56 भोग मोठ्या प्रमाणात ते बनवतात आणि त्यांना अतिशय प्रेमानं ते काय करतात, खाऊ घालतात. आणि ते झाल्यानंतर ते म्हणतात, हे विग्रह तुझ्याबरोबर खेळ, जसा मी तुझ्याबरोबर आता इथं वेळ घालवलाय तशाच प्रकारे तू अगदी त्यांच्याबरोबर खेळायचं म्हटलं तर खेळू शकशील, तुझ्याबरोबर ते बोलतील. या विग्रहांना तू काय कर, तुझ्या बरोबर ठेव आणि आता मला परवानगी दे जाण्याची. आणि मग हा जो प्रसंग आहे, अतिशय महाराज जेव्हा ही स्टोरी सांगतात इतका आश्चर्यचकित करणारा प्रसंग आहे की त्यांचं जे प्रेम आहे सख्य भावामधलं, तर ते प्रेम या प्रसंगामधून दिसून येतं. आणि ते सांगतात की या विग्रहांना तू इथं ठेव आणि त्यांची मनापासून सेवा कर, जशी आमची सेवा तू केलीस तशाच प्रकारची सेवा ते तुझी स्वीकारतील. तुझ्यासाठी हे अगदी साक्षात भगवंत असणार आहेत, इतरांसाठी मात्र ते विग्रह असणार आहेत, अशा प्रकारे ते सांगतात. आणि मग जेव्हा जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस गौरीदास पंडित काय म्हणतात, जेव्हा महाप्रभू चालायला निघतात आणि ते विग्रह आतमध्ये असतात लाकडी बनवलेले, आणि ते चालायला लागतात, दाराच्या बाहेर जातात, पळत पळत हे परत मागे त्यांच्या मागे जातात आणि काय म्हणतात, नाही नाही, तुम्ही काय करा, तुम्ही थांबा, हे आतले आहेत ना, तुम्ही म्हणता ना हे चालतील बोलतील, हे लाकडी आहेत ना, यांना जाऊ द्या. आणि मग गौरांग प्रभू, नित्यानंद प्रभू जे बाहेर गेलेले आहेत ते काय करतात, मागे येतात आणि जिथे ते अगोदरचे विग्रह होते तिथे त्यांच्या शेजारी उभे राहतात. आणि आतले जे होते लाकडी ते काय होतात, चालायला लागतात. आणि नंतर मग चालायला गेल्यानंतर हे पण चालतायत म्हणल्यानंतर
ते बघतात लांबून थोडस दारापर्यंत जाईपर्यंत, आणि थोडस पुढे गेले की लगेच काय करतात, त्यांना लगेच हाक मारतात. आणि मग त्यांना हाक मारताना ते म्हणतात, कुठे गेले, एक छान डायलॉग आहे त्यांचा. ते म्हणतात, हे विग्रहांना जाऊ दे, तुम्ही परत या. ते परत येतात आणि आले तसे उभे राहतात, ते विग्रह बनून जातात. नंतर परत हे जातात, जे विग्रह होते ते चालायला लागतात. नंतर मग ते चालायला लागल्यानंतर त्यांना परत मागे बघतात तर हे विग्रह होऊन बसलेले असतात. मग ते म्हणतात, नाही नाही, आता असं इतका वेळ झालं की कन्फ्युजन झालं त्यांचं की कुठले विग्रह आणि कुठले महाप्रभू खरे, नित्यानंद प्रभू खरे, हे त्यांना काही कळतच नाहीये. आणि या पद्धतीने जेव्हा त्यांचा गोंधळ होतो की पळत पळत जायचं, पुन्हा जायचं म्हणायचं, चूक झाली, तुम्ही नका जाऊ, तुम्ही मागे या, तुम्ही काय करा, इथं उभं राहा. तर या पद्धतीने त्यांना शेवटी इतकं कन्फ्युजन होतं की विग्रह खरे लाकडातून बनवलेले कुठले आणि प्रत्यक्ष कुठले. नंतर मग जेव्हा हे त्यांचा गोंधळ पाहून गौरांग प्रभू त्यांना काय करतात, आलिंगन देतात आणि म्हणतात की हे जे पहिले विग्रह आहेत ते विग्रह पण माझ्यासारखाच तुला, जसं मी आता तुझ्याशी बोलतोय, आता तुला जसा प्रतिसाद देतोय, तशाच प्रकारे हे विग्रह सुद्धा तुला या ठिकाणी काय करतील, प्रतिसाद देतील. आणि या पद्धतीने शेवटी हे भरपूर वेळ झाल्यानंतर ते आलिंगन देतात, प्रेमानं त्यांना समजावतात की या विग्रहामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलाही भेद नाहीये, तुला काही चिंता करण्याचं कारण नाहीये. आणि मग सगळ्यात शेवटी अनेकदा अशा प्रकारे हे थांबू द्या, ही जोडी जाऊ द्या, तुम्ही मागे या, तुम्ही थांबा, यांना जाऊ द्या, असं करत करत त्यांना शेवटी ते निरोप देतात. आणि महाप्रभू गौरीदास पंडितांना सांगतात की हे विग्रह तुझ्यासाठी साक्षात असणार आहे, भले बाकीच्यांसाठी ते विग्रह असतील, विग्रह रूपात असतील, पण तुला मात्र ते अगदी हवा तसा प्रतिसाद तुला देणार आहे. आणि या पद्धतीने ही लीला घडते. आणि पुन्हा एकदा गौरीदास पंडितांना प्रोत्साहन देण्यासाठी महाप्रभू त्यांच्या स्वतःच्या हाताने लिहिलेली जी भगवद्गीता असते, अतिशय मोत्यासारखं अक्षर असते. गुरूंकडून आपल्याला एखादी काही छोटी वस्तू जरी मिळाली तर आपण किती जीव की प्राण त्याला जपतो. तशाच पद्धतीने गौरीदास पंडितांना महाप्रभूंनी काय केलं, एका भेटीमध्ये जेव्हा ते नवदीपला गेले होते त्यावेळेस त्यांना स्वतःच्या हाताने लिहिलेली भगवद्गीता भेट दिली. आणि ती भगवद्गीता अगदी पहिल्या अक्षरापासून तर शेवटच्या अक्षरापर्यंत अगदी मोत्यासारखं स्वच्छ त्यांचं ते अक्षर होतं. आणि ती हातात घ्यायला त्यांना अतिशय मोठा आनंद वाटायचा. आणि ती भगवद्गीता गौरीदास पंडित जेव्हा महाप्रभू तिथे नव्हते, दुसरीकडे होते, त्यावेळेस ती छातीला अशी कवटाळून धरायची. आणि त्यातल्या प्रत्येक प्रसंगाचं त्यांना जे काही गहन अर्थ आहेत ते त्यांच्या समोर प्रकट व्हायचे. आणि त्यातला जो भगवद्गीतेचा सार आहे तो वेगळ्या अर्थानं त्यांना तो प्रकट व्हायचा. तर म्हणून या दोन प्रकारच्या गोष्टी गौरीदास पंडितांबद्दल घडल्या. आणि महाप्रभू गेल्यानंतर गौरीदास त्या विग्रहांबरोबर बोलायचे, खेळायचे. आणि त्यांचं जसं सेवा त्यांनी त्या प्रसंगी, भेटीच्या प्रसंगी केली, तशाच प्रकारची त्यांची सेवा अनेक वर्ष गौरीदास पंडितांनी चालू ठेवली. त्यांना पूर्ण 56 भोग ते दररोज मोठ्या प्रमाणात बनवायचे. पण नंतर हळूहळू जेव्हा त्यांचं वय झालं आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी करता येणं जरा जड जाऊ लागलं, जसं गदाधर पंडितांच्या बाबतीत आपण पाहिलं की जे टोटा गोपीनाथ आहेत ते खाली बसले त्यांची सेवा स्वीकारण्यासाठी. एकमेव मूर्ती आहेत जगन्नाथपुरीमध्ये की ज्या खाली बसलेल्या आहेत, मांडी घालून बसलेल्या आहेत. तर या गौरीदास पंडितांबद्दल सुद्धा गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंना चिंता वाटू लागली, अरे की याने एवढं वय याचं झालंय आणि दररोज जर त्याने अशा प्रकारचा हा 56 भोग बनवायचा म्हटलं तर ह्याला हे शक्य होणार नाही, किती कठीण आहे. आणि म्हणून ते विनंती करायची, तू अशा प्रकारे एवढा त्रास करून घ्यायची गरज नाहीये, तू काय कर, थोडं अगदी 2-3 गोष्टी केल्या आपल्यासाठी पुरेशा आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाहीये. आणि तरी पण ते काय म्हणायचे, नाही मी असं मुळीच करू देणार नाही, मी भोग तर पूर्णच बनवणार. आणि अशा प्रकारे त्यांचं जे आदान प्रदान व्हायचं. आणि मग ते म्हटलं, जर तुम्हाला हे अशा प्रकारे माझा त्रास सहन होत नसेल तर कुणीतरी पाठवा माझ्याकडे, एखादा भक्त ज्याच्याकडून तुमची सेवा चांगल्या प्रकारे घडू शकेल. अशा पद्धतीने त्यांनी ती विनंती केली. आणि एक दिवस मग
त्यांना मनातून त्यांनी सांगितलं की तू काय कर, आता तू गदाधर पंडितांकडे जा. आणि गदाधर पंडित जे तिथेच नवदीप मध्ये होते तर त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी जसं त्यांना मनामध्ये प्रकट केलं होतं की तिथे नक्कीच तुला कुणीतरी भक्त भेटतील, तर त्या दृष्टीनं ते तिथे गेले आणि त्यांना विनंती केली की मी तुमच्याकडे एक गोष्ट मागण्यासाठी आलेलो आहे. तर जेव्हा अशा प्रकारे गदाधरांच्या समोर त्यांनी विनंती केली त्यावेळेस ते म्हणतात, माझ्याकडे असे काहीही नाहीये जे मी तुला देऊ शकत नाही, काही पण माग, डबल नकार देणार. म्हणतात माझ्याकडे असं काहीही नाहीये जे मी तुला देऊ शकत नाही, काय हवंय तुला? तर ते म्हणतात की मला अशा एका भक्ताची गरज आहे की जे काय करू शकतील, माझ्या विग्रहांची सेवा करू शकतील. आणि मग तर हे माधव मिश्रा नावाचे एक सद्गुणी व्यक्ती होते, ग्रहस्थ होते, आणि ते मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये भरतपूर या ठिकाणी राहायचे. जो आता मुर्शिदाबाद जे काय आता सध्या चर्चा चालू आहे, जिथे हिंसक घडामोडी घडतायत बंगालमध्ये, तर तिथलं एक गाव आहे भरतपूर. तर त्या गावचे ते आहेत. आणि त्या माधव मिश्रांना 2 मुलं होती. तर ते 2 मुलं कोण? एक आहेत गदाधर पंडित स्वतः आणि त्यांचे बंधू काशीनाथ. तर हे त्यांचे बंधू जे आहेत, तर त्या काशीनाथांना 2 मुलं होती. एकाचं नाव होतं नयनंद आणि दुसऱ्याचं नाव होतं हृदयानंद. तर हे हृदयानंद आपले पुतणेच आहेत, गदाधर पंडिताचे कोण आहेत? पुतणे आहेत. तर त्यांना मात्र त्यांनी काय केलं होतं, हृदयानंदाला सगळं दीक्षा दिली होती, त्यांना सगळं शिक्षण केलं होतं, त्यांचं संगोपन त्यांनी स्वतः केलं होतं आणि त्यांची वैयक्तिक सेवक म्हणून ते तिथे गदाधर पंडिताकडे सेवा करत होते, त्यांचे शिष्य होते. आणि मग अशा प्रकारे जेव्हा गौरीदास पंडित येतात, विनंती करतात की मला कोणीतरी असा एखादा भक्त द्या की जो माझ्या विग्रहांची सेवा करू शकेल. आणि मग या ठिकाणी विनंती केल्यामुळे गौरीदास पंडितांना गदाधर पंडित काय करतात, आपले जे शिष्य आहेत हृदयानंद हे त्यांच्याबरोबर जायला सांगतात की जा तुम्ही यांच्याबरोबर जा आणि विग्रहांची सेवा करा. तर या पद्धतीने गदाधर पंडित गौरीदासांच्या स्वाधीन करतात, यांना हृदयानंदांना म्हणजे ते निघून जातात. आणि मग गौरीदास पंडित इकडे येतात आणि मग त्यांना ते दीक्षा देतात. त्यांच्याकडे जे काही जो काही मंत्र असतो, मूल मंत्र, तो दिल्यानंतर तिथे गौरीदास पंडितांच्या बरोबर त्या विग्रहांची सेवा ते सुरू करतात. आणि मग काही दिवसानंतर गौर पौर्णिमा येते. गौर पौर्णिमा सेलिब्रेट करायची असते, पण त्यांच्याकडे धन नसतं. आणि म्हणून गौरीदास पंडित काय म्हणतात, काय कर, दयानंदाला सांगतात तू इथे या विग्रहांची सेवा कर, मी जरा काय करतो, बाहेर जातो आणि आपल्याला धन मिळतंय का, काही आपल्याला अशा प्रकारे भिक्षा मागून काही मिळतंय का, जेणेकरून आपल्याला गौर पौर्णिमा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे. त्यासाठी तू काय कर, इथं राहा, मी या उत्सवाच्या अगोदर या ठिकाणी नक्की येईल. अनेक दिवस झाले, पण गौरीदास पंडित त्यांचं ते कुठे ठाव ठिकाणा काहीच नाहीये. आणि मग यांना चिंता वाटायला लागली की आता उत्सव तर अगदी 1-2 दिवसावर आलाय आणि जर मी अगोदर काही तयारीच नाही केली तर काय होईल, तर मग हा उत्सव कसा साजरा करता येईल. मग हे स्वतःहूनच, गुरूंचा आदेश नाहीये, त्यांचं काही बोलणं नाहीये, भेट नाहीये, आणि स्वतःहूनच काय करतात, मग ही उत्सवाची तयारी म्हणून अनेक तिथले जे भक्त आहेत त्या भक्तांना काय करतात, निमंत्रण पाठवतात की अशा अशा प्रकारे गौर पौर्णिमा उत्सव, आपल्याला जो काही भगवंतांचा आविर्भाव दिन आहे तो साजरा करायचा आहे, आणि त्यासाठी अशा अशा प्रकारची निमंत्रण हे स्वतःहूनच, ती जबाबदारी स्वतःहून घेतात. गुरुंनी त्यांना सांगितलेलं नाहीये, पण असं ऐन वेळेस जर काही आपण करायला गेलो तर काही करता येणार नाही. आणि म्हणून ते अतिशय उत्साहाने स्वतःच ती जबाबदारी घेतात आणि अनेक लोकांना निमंत्रण पाठवतात. आणि मग बरेच लोक त्या तयारीमध्ये लागतात. पण गौरीदास पंडित काय होतं, नेमकं आदल्या दिवशी अंबिका कालनामध्ये येऊन पोहोचतात. आणि हे सगळं लगबग चाललेली, तयारी चाललेली बघितल्यानंतर त्यांना राग येतो की मी आदेश न देता तू हे सगळं केलं कसं. आणि मग तो राग आल्यानंतर मग ते सांगतात की तुम्ही परत येणारा जो येण्यास होणारा जो विलंब आहे, आणि मग हा उत्सव आपला कसा चांगला साजरा करता येईल याच्याबद्दल मला शंका वाटली, म्हणून मी स्वतःहून तुमचा आदेश न घेता हे काय केलं, अशा प्रकारचे हे निरोप दिलेत आणि सगळ्या लोकांना निमंत्रण दिलेत. पण या गोष्टीवर गौरीदास पंडित प्रचंड रागावतात आणि माझ्या परवानगीशिवाय या स्वतंत्र कृतीचा अर्थ काय, असं जेव्हा त्यांना म्हणतात तर हृदयानंद अवाक होतात. हे कसं, मी माझ्या गुरूंना संतुष्ट करण्याचाच प्रयत्न करत होतो, पण गुरु तर आता आपल्यावर रागावलेले आहेत, काहीतरी नक्कीच आपल्याकडून अपराध झालेला आहे. आणि ते अवाक होतात आणि
मग गुरु त्यांना त्या रागाच्या भरामध्ये काय करतात, तू माझ्याकडे दुर्लक्ष करून मला तुच्छ लेखलाय, स्वतः निर्णय घेतलायस, तुला माझ्या या आश्रमामध्ये जागा नाहीये, तू इथून चालता हो, तू इथं काही थांबण्याचं कारण नाहीये, तू दुसरीकडे तुला हवं तिथं जा, कारण तू आता स्वतंत्र, गुरुच्या आज्ञेची, त्यांच्या आदेशाची तुला काही गरज नाहीये, त्याच्यामुळे तू इथं राहण्याचं काही कारण नाहीये, तू इथून गेला तरी चालेल. आणि अशा प्रकारे हे जे काही हृदयानंद आहेत, हृदयभंग झालेले, नाराज झालेले आहेत, आपल्या गुरुंना आपण नाराज केलंय, या स्थितीमध्ये, दुःखी स्थितीमध्ये काय करतात, मान खाली घालतात आणि त्या आश्रमामधून बाहेर पडतात आणि गंगेच्या किनारी जाऊन एका झाडाखाली अतिशय दुःखी स्थितीमध्ये बसतात. आणि तो आदलाच दिवस असल्यामुळे काय झालेलं आहे, अनेक निमंत्रण त्यांनी पाठवलेली आहेत, अनेक लोकांची आश्रमाकडे ये जा लगबग सुरू झाली आहे. तर तिथून तेवढ्यात एका पालखीमध्ये बसून एक श्रीमंत धनी माणूस तिथून आलेला असतो आणि त्यांना माहित आहे की हे हृदयानंद आहे, कारण त्यांनीच निमंत्रण दिले असतात. आणि तो माणूस इथं पालखीतून पाहतो की अरे हे का झाडाखाली येऊन बसलेत, आता उद्यावर उत्सव आलाय आणि हे इथं का. तर ते पालखी, त्याचे जे वाहणारे लोक आहेत त्यांना सांगतात थांबा इथे, आणि मग ते भेटायला जातात आणि सांगतात की मी अशा प्रकारे हे सगळ्या भेटवस्तू आणि याच्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे हे सगळं घेऊन आलेलं आहे, तर ते तुम्ही घ्या. तर त्यावर हृदयानंद म्हणतात की नाही नाही, उत्सव इथं नाहीये, उत्सव कुठे, आश्रमामध्ये, तिथे गुरुजी, तिथे गौरीदास पंडित हे सगळं तिथं करणार आहेत, तुम्ही काय करा, हे तिथं सगळं घेऊन जा, त्यांच्याकडे द्या. तिथं गेले, ती पालखी घेऊन पुढे जातात, ते सगळं साहित्य घेऊन पुढे जातात. तिथे गेल्यानंतर जेव्हा हे म्हणतात की मी या उत्सवासाठी आणलेलं आहे, तर गौरीदास पंडित ते सगळ्या गोष्टी नाकारतात. हे कुणामुळे आलंय, कुणी निमंत्रण दिल्यामुळे आलेलं आहे, हे हृदयानंदाने निमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी दिलंय, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्ही हे सगळं पाठवलंय, हे मला याची काही आवश्यकता नाही, मी माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्येच हा उत्सव मी साजरा करणार आहे, तुम्ही हे सगळं त्याच्याकडेच परत घेऊन जा. तो तिथे नदीच्या काठावर कुठे बसलेला आहे त्यालाच देऊन सांगा आणि त्याला सांगा की तू तुझा जो गौर पौर्णिमा उत्सव आहे स्वतंत्र साजरा कर, इकडे येऊ नको, इथेच तुझं काय करायचंय, कशा प्रकारे आयोजन करायचंय ते करू शकतोस. आणि अशा प्रकारे हे श्रीमंत धनी व्यक्ती परत मागे जातात, त्या सगळ्या वस्तू घेऊन जातात आणि त्या झाडाखाली गंगेच्या काठावर जिथं ते बसलेले असतात तर तिथे ते त्यांना सांगतात की अशा प्रकारे त्या गुरुनी सांगितलं की तुम्हाला तुमचा उत्सव इथेच साजरा करा. तर मग गंगेच्या काठावर तो उत्सव सुरू होतो. ते म्हणतात गुरूंची आज्ञा असेल तर आपण करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या त्या ओळखीमुळे आणि अनेक दिलेल्या निमंत्रणामुळे अनेक लोक तिथे ह्या उत्सवाची लगबग पाहून तिथे जमा होतात. त्या लिंबाखालीच यांची गौर पौर्णिमा उत्सव तर चालू होतो. आणि एका बाजूला कीर्तन चालू आहे, अनेक प्रकारे सगळी व्यंजनं बनवण्याची लगबग चालू आहे, डेटीचं ड्रेसिंग चालू आहे आणि छान अशा प्रकारे तिथे गर्दी वाढलेली आहे. गंगेच्या काठावर तो सुंदर उत्सव त्या झाडाखाली तो सुरू करतात. आणि इकडे आश्रमामध्ये काय, गौरीदास पंडित स्वतः जे काही त्यांच्या व्यवस्थेनुसार जे काही त्यांना गोळा करता आलेलं आहे त्या याच्यानुसार त्यांचं सुद्धा सगळी लगबग चालू आहे. आणि तिथे जे पुजारी आहेत त्यांना ते सांगतात की आता काय करा, दुपारची वेळ झाली आहे, आता तुम्ही विग्रहांना काय करा, भोग लावा. तर पुजारी जेव्हा हे ताट सगळं भरून तिथे आतमध्ये अल्टर उघडतात तर अल्टरमध्ये भगवंतच नसतात, गौरनिताई तिथे गायब आहेत. मग परत यांना शंका येते, अरे काय, हे नक्कीच कुणाचं काम आहे, या हृदयानंदाचं काम आहे, यांनीच आपले विग्रह नक्कीच चोरलेले असणार आहेत, तेच घेऊन गेले असणार आहेत. आणि मग हातात काठी घेऊन काय करतात, गौरीदास पंडित त्या नदीच्या दिशेने तिकडे धावायला लागतात की नक्कीच हे घेऊन गेले असणार आहेत आणि आपल्याला आता यांना आणल्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा हे गौरनिताई तिथं त्या आनंदामध्ये कीर्तन चालू आहे, हरे कृष्ण मंत्राचा जप चालू आहे, तिथे ते नाचतायत उल्हासामध्ये, आनंदामध्ये. आणि थोड्या वेळाने जेव्हा गौरीदास पंडित हातात काठी घेऊन येताना ते बघतात त्या सगळ्यांबरोबर, यांची स्थिती अवघड होते. आता काय करायचं, कुठं लपायचं, लपायला तर जागा नाही, सगळी उघडी ठिकाण इथं नदीच्या काठावर आहेत. सगळा प्रयत्न करून बघतात पण त्यांना कुठे लपता येत नाही. आणि मग सगळ्यात शेवटी हे जे काही गौरनिताई काय करतात, हे जे हृदयानंद आहेत त्यांच्या हृदयामध्ये उडी मारतात. आणि हे दृश्य प्रत्यक्ष कोण बघतं, गौरीदास पंडित बघतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण किती मोठी चूक केली आहे. ज्या व्यक्तीला आपण सर्वसामान्य मानतोय ती व्यक्ती सर्वसामान्य नाहीये. आणि जाऊन हातातली काठी टाकून देतात, त्यांना अशा प्रकारे हात समोर करून धावत त्यांच्याकडे पळतात आणि हृदयानंदांना
आलिंगन करतात आणि त्यांना म्हणतात की आजपासून तुझं नाव हृदयानंद नाही, तर आजपासून तू हृदय चैतन्य, कारण साक्षात नित्यानंद आणि गौरांग महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू प्रत्यक्ष तुझ्या हृदयामध्ये निवास करतात. आजपासून तुझं नाव हृदय चैतन्य. आणि अशा पद्धतीने तो जो प्रसंग आहे तो घडतो. आणि नंतर तिथली सगळा उत्सव साजरा झाल्यानंतर पुन्हा जेव्हा गौरीदास पंडित प्रत्येक आपल्या स्वतःच्या आश्रमामध्ये येतात, तर तेच विग्रह पुन्हा तिथे त्यांना त्यांच्या अल्टरमध्ये दिसतात आणि जणू त्यांच्याकडे बघत असतात, असे डोळे मिचकावतात. आता तरी कळलं का? आता तरी कळलं ही व्यक्ती कोण आहे? आणि मग जणू ते त्यांना आठवण करून देतात की ही समोरची जी व्यक्ती आहे हृदयानंद आहेत, हे सर्वसामान्य नाही आहेत, ते सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये महाप्रभू निवास करतात. आणि अशा प्रकारे आणि त्यांचं जे काही नातं थोडं गुरु शिष्याचं थोडं ताणलेलं असतं आणि तो मनातला सगळा राग गौरीदास पंडित त्यांच्या मनातून काढून टाकतात आणि त्यांना नवीन नाव देऊन त्यांच्यावर अतिशय प्रेमानं त्यांच्यामध्ये त्यांना मग पुढे सेवा देतात. तर हे जे हृदय चैतन्य आहे, ज्यांच्या हृदयामध्ये साक्षात महाप्रभू नित्यानंद प्रभू आहेत, तर ते आपले श्यामानंद ज्यांच्याबद्दल आपण आज चर्चा करतोय त्यांचे नंतर गुरु बनतात. तर श्यामानंद पर्यंत येईपर्यंत मला वाटतंय ठीक आहे, आपण काही त्यांची जी महत्वाची एक लीला आहे ती आपण कमीत कमी चर्चा करूयात. तर हृदय जेव्हा श्यामानंद हे जे काही घरून इकडून निघालेले आहेत रात्रीच्या वेळेस, ते कुणाच्या चरणात जाऊन पडतात? हृदय चैतन्यांच्या चरणात जाऊन पडतात आणि म्हणतात की मला माझा स्वीकार करा. आणि अशा प्रकारे जेव्हा हे तेजस्वी चेहरा वगैरे बघतात आणि मग तिथे हृदय चैतन्य श्यामानंद प्रभूंना गेल्याबरोबर तिथं काही थोडी सेवा देतात, काही वेळ ते थांबतात, पण त्यांना पहिलं सांगतात की तू काय कर, तू आता तीर्थयात्रेला जा. आणि मग अशा प्रकारे गुरूंचा आदेश म्हणून त्यांना जावंसं वाटत नाही, कारण ते म्हणतात की माझा संपूर्ण जीवनच माझ्या गुरूंच्या शरणामध्ये. पण गुरूंचा आदेश असल्यामुळं ते काय करतात, तीर्थयात्रेला जातात. आणि अनेक ठिकाणी जे ठिकाणं आहेत, जसं गया असेल, कुरुक्षेत्र असेल, हरिद्वार, बद्रीनाथ, बनारस, प्रयागराज, अनेक वर्ष, जवळजवळ 8 वर्ष हे तीर्थयात्रा करतात. आणि 8 वर्षानंतर ही तीर्थयात्रा करून पुन्हा गुरूंच्या चरणी येतात. तिथं आल्यानंतर मग पुन्हा काही दिवस त्यांना ती सेवा देतात. एक सेवा त्यांना दिली असते की जे काही गौरनीताई आहेत त्यांच्यासाठी जे फुलांच्या माळा दररोज बनतात, तर त्या बागेची काळजी घेण्याची सेवा गौरीदास पंडित देतात. आणि त्या बागेसाठी गंगेतलं पाणी दररोज, तो जो काही कलश आहे डोक्यावर घेऊन जायचं, ते पाणी भरायचं आणि त्या बागेतील झाडांना टाकायचं. तर ही सेवा इतक्या आनंदाने ते करतात की ह्या सेवेमुळे त्यांच्या डोक्यावर एक अशी मोठी जखम होते. त्या जखमेमध्ये काही छोटे छोटे असे किडे होतात. एक वेळ जेव्हा ते दर्शन करतात तर त्यातले काही किडे गौरीदास पंडितांच्या चरणाजवळ पडतात. आणि जेव्हा ते बघतात की अरे एवढा सगळा त्रास सहन करून हा माणूस कशा प्रकारे सेवा करतोय, आणि हे पाहिल्यानंतर त्या जखमेवरून गौरीदास पंडित फक्त अशा प्रकारे हात फिरवतात आणि ती जी जखम झालेली असते ती पूर्णपणे बरी होऊन जाते. आणि यानंतर मग अशा प्रकारची ही सेवा केल्यानंतर अनेक वर्ष हृदय चैतन्य त्यांना काय करतात, आता तुझ्या भक्तीमध्ये थोडीशी प्रगती झाली पाहिजे म्हणून तू जरा ब्रजभक्ती काय आहे, कारण वृंदावन हे काय माधुर्य भावामध्ये कशा प्रकारे भगवंताची सेवा केली जाते, तर याच्याबद्दल तुला काहीतरी समजून घेतलं पाहिजे. यासाठी तू कुठे गेला पाहिजेस, वृंदावनला गेला पाहिजे. तिथे जाऊन तू जे जीव गोस्वामी आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून भक्तीबद्दल अजून पुढचं जे काही आहे ते शिकण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारचा आदेश परत देतात. त्यांची इच्छा नसते जायची, तिथे सेवेमध्ये ते अगदी मग्न असतात, आनंदी असतात, पण गुरुचा आदेश आहे, टाळता येत नाही. आणि अशा प्रकारे मग श्यामानंद प्रभू हे वृंदावनच्या दिशेने निघतात. अतिशय आनंदाने नाचत गात, अनेक प्रकारची भजनं म्हणत, हरे कृष्ण महामंत्राचा गजर करत हे वृंदावनकडे निघतात. आणि वृंदावनच्या भूमीला स्पर्श होतात, तिथे अगदी लोटांगण घेतात आणि जी पूर्ण 84 कोसची परिक्रमा आहे ती पूर्ण करतात. अनेक साधूंना भेटतात आणि सगळ्यात शेवटी गोवर्धन परिक्रमेला येतात. आणि गोवर्धन इथे जे राधा कुंडाच्या शेजारी असणारे जे काही भक्त आहेत, रघुनाथ दास गोस्वामी त्यावेळेस होते, बाकीचे सनातन रूप वगैरे गेलेले होते, पण रघुनाथ दास गोस्वामी त्यांचं दर्शन घेतात. त्याचबरोबर शेजारी त्यांच्या बरोबर असणारे कृष्णदास कविराज गोस्वामी
त्यांचं दर्शन घेतात आणि मग सगळ्यात शेवटी आशीर्वाद घेऊन ते जीव गोस्वामींच्या आश्रमामध्ये तिथे पोहोचतात. आणि तिथे ऑलरेडी काही भक्त तिथे आलेले असतात. कोण भक्त आहेत जीव गोस्वामींकडे अगोदर प्रशिक्षण घेणारे? तर याच्यामध्ये दोन महत्वाचे भक्त आहेत. एक आहेत नरोत्तम दास ठाकूर, जे कुणाचे शिष्य आहेत? लोकनाथ गोस्वामींचे. आणि अजून एक शिष्य जे जीव गोस्वामींच्या अंडर त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ते म्हणजे श्रीनिवास आचार्य. आणि हे कुणाचे शिष्य आहेत? तर यांचे गुरु आहेत गोपाल भट्ट गोस्वामी, ज्यांच्याबद्दल आपण श्रीरंगम यात्रेमध्ये ऐकलेले आहे अनेकदा. तर या दोघांचे शिष्य आहेत. पण इथे जीव गोस्वामींच्या बरोबर ते ट्रेनिंग घेत आहेत, तिथे त्यांच्याकडे शिकायला आलेले आहे. आणि या दोघांना नंतर कोण? तर हे जे आपले दुःखी कृष्णदास आहेत, हृदय चैतन्य जे की त्यांचे गुरु आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, त्यांच्याकडे जा आणि तिथे जाऊन त्यांच्याकडून पुढच्या गोष्टी शिका. तर हे भले तीन वेगळ्या वेगळ्या गुरूंचे शिष्य आहेत, पण यांच्यामधली जी मैत्री जर आपण बघितली तर या मैत्रीचं उदाहरण पूर्णपणे हे जे काही पूर्ण आपलं इस्कॉन फॅमिली आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, तर या सगळ्यांमध्ये भक्तामधील संबंध कसे असावेत याचं उदाहरण म्हणजे कुठलं आहे? या तीन शिष्यांचं उदाहरण. त्यांचे गुरु वेगळे वेगळे आहेत, पण त्यांच्यातला संबंध हा कसा आहे? अतिशय घनिष्ठ आहे. ते कधी मी ह्या गुरूंचा शिष्य, मी त्या गुरूंचा शिष्य अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये कधीच आला नाही. फक्त एकच उद्दिष्ट त्यांच्या जीवनामध्ये काय? की या 6 गोस्वामींची जी शिकवण आहे, ती शिकवण आपल्याला पुढे घेऊन जायची आहे आणि यांची सेवा आपल्याला कशी करता येईल, एवढ्याच एका विचारानं हे सगळे 3 वेगळ्या गुरूंचे शिष्य या ठिकाणी एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री होते आणि अतिशय एकमेकांचे बंधू, एकमेकांचे भाऊ ज्याप्रमाणे एकमेकावर प्रेम करावं तशा पद्धतीने त्यांचं वास्तव्य तिथे चालू असतं आणि त्यांचं शिक्षण चालू असतं. आणि जेव्हा दररोज जीव गोस्वामींकडून त्यांना ऐकायला मिळतं, चर्चा ऐकायला मिळते की कशा प्रकारे माधुर्य भावामध्ये आपण प्रेम केलं पाहिजे, मानसिकरित्या आपण कशा प्रकारची सेवा केली पाहिजे. आणि अशा प्रकारे श्री श्री राधा श्याम सुंदर मंदिर जे आहे तिथं आजही आपण जर गेलो तर तिथे हे जे श्यामानंद प्रभू आहे त्यांची गुफा आहे खाली, हे ऐकायचे, त्यांची चर्चा ऐकायचे आणि स्वतंत्रपणे जाऊन भजन करायचे. खाली जाऊन त्या गुफेमध्ये त्यांनी कुटी बनवलेली आहे आणि खाली पायरीने उतरतायत. आता आपल्याला तिथे जाऊ देत नाहीत. खूप छोटीशी वाट आहे श्यामसुंदर मंदिरामध्ये, तिथे जाऊन त्यांची बसण्याची जागा अजूनही तिथे आहे. तर जीव गोस्वामी जेव्हा एका या मंदिरामध्ये त्यांच्या बरोबर जीव गोस्वामी बरोबर हे सेवा करतात, तर तिथे राहत असताना त्यांनी दुसरी एक सेवा दुःखी कृष्णदासांना दिलेली असते, जे श्यामानंद प्रभू ज्यांचं नाव नंतर पडतं. ती गोष्ट जी आहे ती का घडली? कारण त्यांना एक सेवा दिलेली असते. काय सेवा आहे? जे सेवा कुंज आहे, जे निधीवन आहे त्याच्या बाजूलाच असणार, श्यामसुंदर मंदिराच्या बाजूलाच आहे. तर तिथे त्या दिशेने जाणारे सगळे रस्ते ते काय करायचे? तू स्वच्छ करायचे. अतिशय हलकी सेवा आहे रस्ते झाडण्याची. आपला जर कोणी म्हटलं तर आपल्याला काय वाटतं? काय सेवा दिली, मला जरा वेगळी सेवा द्या. आपला भाव काय असतो? अरे मी एवढा पंडित, मी एवढा ज्ञानी. पण या दुःखी कृष्णदासांनी जराही आपल्या गुरूंना, जीव गोस्वामींना कधी म्हटलं नाही की मला ही सेवा देण्याऐवजी दुसरी काही सेवा देता येते की. अतिशय प्रेमानं, अतिशय मनापासून काय केलं? त्यांनी ही सेवा सुरू केली आणि जवळजवळ 12 वर्ष ही सेवा त्यांनी केली. काय करायचे? हातात झाडू घ्यायचे आणि गुडघ्यावर रांगत जी काही रस्ते त्या सेवा कुंजाकडे जाणारे ते सगळे रस्ते अतिशय आनंदानं, प्रेमानं, मला ही सेवा करायला मिळते, भगवंतांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानामध्ये मला ही सेवा मिळते, अतिशय कृतज्ञतेने ते सगळे रस्ते काय करायचे? स्वच्छ करायचे. तर सेवा करताना आपला भाव कसा असायला पाहिजे याच्यातून आपल्याला एक गोष्ट याच्यामधून शिकता येऊ शकते. सेवा करताना आपलं मन हे कृतज्ञतेनं भरलेलं असलं पाहिजे. जर आपल्या मनामध्ये ती सेवा करताना कृतज्ञता नसेल तर आपल्याला कधीही त्या सेवेचा आनंद मिळू शकत नाही. हे स्वतः श्यामानंद प्रभू आपल्याला त्यांच्या स्वतःच्या उदाहरणावरून इथे सांगतायत. कुठलीही सेवा असेल, ती सेवा हलकी आहे, भारी आहे, अशा प्रकारचा भेद आपण करता कामा नये. आपण अतिशय आनंदाने ती सेवा मिळाल्यानंतर आपला सन्मान आहे, मला काहीतरी करायला मिळतंय, अशा प्रकारचा आनंद जर आपल्या मनामध्ये असेल तरच, कृतज्ञता असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद मिळू शकतो.
नाहीतर मग काय होतं, एखादी मोठी सेवा असेल, समोर दिसणारी सेवा असेल, तर ती सेवा जर आपण करत राहिलो काही दिवस, तर काय होतं, अहंकार येण्याची भीती असते. आणि म्हणून आपल्या सेवेबद्दल, कुठल्याही प्रकारची सेवा असू दे, त्या सेवेबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता पाहिजे. आणि म्हणून कुठली सेवा मोठी छोटी नाहीये, कृतज्ञतेने केली तर त्या कृतज्ञतेने केलेल्या सेवेमुळे भगवंत प्रसन्न होतात, राधाराणी प्रसन्न होतात आणि आपले गुरु सुद्धा प्रसन्न होतात. आणि म्हणून त्यांना प्रसन्न करायचे असेल तर कृतज्ञता याच्याशिवाय दुसरा कुठलाही भाग नाहीये. म्हणून मनामध्ये अतिशय कृतज्ञते आणि डोळ्यामध्ये आनंद अश्रू घेऊन दररोज ती सेवा त्या ठिकाणी करत. एक दिवस काय घडलं, दुःखी कृष्णदास ते रस्ता झाडत होते आणि तो रस्ता झाडता झाडता एका झुडपामधून त्यांना असा चमकणारा आवाज, एक प्रकाश दिसला. एका झुडपातून त्यांच्याकडे तो प्रकाश दिसतोय, त्यांना चमकतोय असं जाणवलं. आणि मग ते जेव्हा त्या प्रकाशाच्या दिशेने गेले तर तिथं त्यांना अतिशय एकदम तेजस्वी असणारं एक सोन्याचं पैंजण त्या ठिकाणी दिसलं. आणि ते पैंजण अतिशय महागडे रत्नजळीत, त्याला अनेक 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 गोष्टी त्याला जळवल्या होत्या आणि इतकं आकर्षक होतं. जेव्हा ते त्यांनी हातात उचलून घेतलं, अंगामध्ये एक प्रकारचा काय केलं, त्यांच्या जसं अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात आनंदामुळे, तर तशा प्रकारची भावना त्यांना जाणवली. आणि मग ते जे पैंजण होतं, कारण ते जे ठिकाण आहे ते सेवाकुंज, तर तिथे राधाकृष्णांच्या ज्या नित्यलीला आहेत त्या ठिकाणी चालतात आणि त्यांचं ते पैंजण हरवलेलं होतं. तर त्यामध्ये ते पैंजण हरवल्यानंतर ऍक्च्युली ही लीला त्यांना करायची होती आणि या दुःखी कृष्णदासांना साक्षात्कार द्यायचा होता. राधाराणींची ती योजना होती. आणि जेव्हा ते हरवतं त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की राधाराणी बघतात की माझं एक पैंजण नाहीये. मग त्यांची जी काही सखी आहे ललिता, तुला ते सांगतात की जा आणि ते पैंजण शोधून घेऊन ये. तर ललिता सखी काय करतात, एका वयोवृद्ध स्त्रीचं रूप घेतात आणि त्या दिशेने येतात. तर तिथे हे झाडतच असतात, त्यांच्या हातात ते उभं ते पैंजण असतं. आणि मग त्यांना विचारतात की तुला इथं एक पैंजण सापडलंय का? तर दुःखी कृष्णदास, हो मिळालंय, मला मिळालंय, मला सापडलंय. तर ललिता म्हणतात की ते माझ्या सुनेचं आहे, तू मला देशील का? तर दुःखी कृष्णदास हुशार आहे, ते काय म्हणतात, तुमच्या सुनेला माझ्या समोर आणा, मला ते प्रत्यक्ष द्यायला आवडेल, मी असं तुमच्याकडे नाही देणार, मी बघेल त्यांच्या पायात अशासारखं दुसरं पैंजण आहे का, मगच मी देणार. आणि या पद्धतीने युक्ती केल्यानंतर ललिता देवी पण आनंदी होतात की खरंच ह्या व्यक्तीची शुद्धता किती आहे, म्हणजे ज्याचं आहे त्यालाच ते परत मिळायला पाहिजे, हा भाव तो ओळखतात ललिता देवी. आणि मग म्हणतात की ठीक आहे. मग ललिता देवी त्यांना काय करतात, सेवा कुंजमध्ये आत घेऊन जातात. तिथे ललिता कुंड आहे, त्याच्यामध्ये त्यांना स्नान करवतात. आणि स्नान केल्याबरोबर हे जे काही दुःखी कृष्णदास आहेत त्यांचं जे काही गोलोकातील त्यांचं जे काही स्थान आहे त्यांचं कनक मंजिरी, त्याच्या रूपामध्ये त्या प्रदर्शित होतात. आणि मग ह्या त्यांना घेऊन राधाराणींच्या समोर घेऊन जातात. ललिता देवी आणि कनक मंजिरी त्यांच्या हातात ते पैंजण सोन्याचं, आणि तिथे गेल्याबरोबर हे पैंजण ते देणारच असतात त्यांना, राधाराणींना. तर राधाराणी काय करतात, देण्याच्या अगोदर त्याच्या हातातलं घेतात आणि या दुःखी कृष्णदासच्या कपाळावर ते पैंजण असं घट्ट दाबतात. आणि दाबल्यामुळे काय होतं, त्यांच्या कपाळावर एक वेगळाच अशा प्रकारचा त्या पैंजणाच्या आकाराचा तिलक उमटतो. आणि राधाराणी अतिशय खुश होऊन त्यांना म्हणतात, तू मला तुझ्या भक्तीनं एवढं संतुष्ट केलंयस की मला तुला आज अशी गोष्ट द्यायची आहे जी मला खूप प्रिय आहे. आणि अशा प्रकारे राधाराणी त्यांच्या सेवेच्या भावामुळे संतुष्ट होतात, खुश होतात आणि म्हणतात मला प्रिय असणारी गोष्ट मी तुला आज देणार आहे. तर राधाराणींच्या हृदयातून काय होतं, तेवढ्यात श्याम सुंदर अतिशय छोटे विग्रह ते काय होतात, प्रकट होतात, त्यांच्या हातात ते येतात. आणि राधाराणी ते श्याम सुंदर विग्रह ललिता देवींकडे देतात आणि सांगतात की ललिता देवी, तू हे कुणाला दे, या कनक मंजिरीला दे. म्हणजेच जे दुःखी कृष्णदास आहेत ते त्यांच्या ज्या स्वरूप स्थितीमध्ये आहेत, जे काही त्यांचा भाव आहे त्यांना ते दे. आणि दिल्यानंतर काय होतं, अचानक हे विग्रह देतात. ललिता देवी म्हणतात, तू श्रीमती राधाराणींना खूप आनंद दिलेला आहेस. देताना त्यांच्या भावना व्यक्त करतात, तू राधाराणींना आज एवढं आनंदी केलंयस की खरं तुझं नाव हे दुःखी कृष्णदास वगैरे काही नसावं,
तर तुझं नाव काय असायला पाहिजे? तुझं नाव श्यामा आनंद असलं पाहिजे. श्यामा जी राधाराणी आहे त्यांना आनंद देणारी, आणि म्हणून तुझं नाव आजपासून श्यामानंद असायला पाहिजे. आणि जेव्हा ते विग्रह देतात, ते नाव सांगतात, आणि तेवढ्यात एक सूचना पण देतात. काय म्हणतात की इथं जे काही घडलं ते मात्र तू कुणाला काही सांगायचं नाही. कुणीही विचारलं तर इथल्या ज्या गुह्य गोष्टी आहेत त्याचा उल्लेख कुणाकडेही करायचा नाही. आणि अशा प्रकारची ती सूचना देतात. आणि अचानक जे त्या प्रत्यक्ष लीलेमध्ये असतात ते सगळं दृश्य गायब होतं, आणि हातात झाडू घेतलेले, एका हातात विग्रह, डोक्यावर वेगळा तिलक, अशा प्रकारचे धुळीनं माखलेले जे दुखी कृष्ण आहेत ते त्या कुंजामध्ये एकटेच त्या रस्त्यावर उभे आहेत. आणि अशा प्रकारे हातात ते विग्रह बघतात, आणि मग गोंधळून गेले असतात, काय नेमकं घडलंय त्याचा विचार करतात, आणि पुन्हा एकदा जीव गोस्वामींकडे, जिथं त्यांचा आश्रम आहे तिथे परत जातात. आणि या पद्धतीने हातात घेऊन हे विग्रह गेल्यानंतर आणि स्वतःला काय म्हणतात, मी श्यामानंद आहे असं म्हणत तिथे जातात. पण बाकीचे सगळेच जे भक्त आहेत त्यांच्या बरोबर असणारे, तिथे वृंदावनमध्ये असणारे, त्या आणि आश्रमामध्ये असणारे, ते सुद्धा विचारत होतात, काय नेमकं चाललंय. स्वतःला श्यामानंद म्हणतोय, आतापर्यंत कृष्णदास होता आणि आता स्वतःचं नाव वेगळंय, स्वतःचा तिलक बदलून घेतलाय. ते सगळे त्यांना प्रश्न विचारतात, हे काय झालंय नेमकं, कशामुळे तू असं केलंय हा बदल. पण सांगितल्याप्रमाणे ते कुठलीच गोष्ट कोणाला काही सांगत नाहीत. आणि हीच जी गोष्ट इथं घडलेली आहे ती राधाराणींनी कुणाला प्रकट केलेली आहे? जीव गोस्वामींना पण सांगून टाकलेलं आहे, पण त्यांना सांगितलं हे तू कुणाला सांगायचं नाहीये. दोघांना माहितीये, पण दोघंही कुणाला काही सांगत नाहीयेत. आणि या पद्धतीने मग ही गोष्ट जी आहे ती बंगालच्या भक्तापर्यंत, तिथे जे आलेले असतात यात्रेला पूर्णपणे परिक्रमा करण्यासाठी, गोवर्धनला आलेले, यांच्या माध्यमातून ही सगळी स्टोरी कुठे जाते? गौड देशामध्ये, बंगाल देशामध्ये कुणापर्यंत पोहोचते? श्यामानंदांचे जे म्हणजेच दुःखी कृष्णदासांचे गुरु आहेत हृदय चैतन्य, त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना टेन्शन येतं, अरे काय नेमकं चाललंय, माझा शिष्य ज्याला मी नाव दिलं त्याचं आता वेगळं नाव आहे, ज्याला मी एक तिलक दिला त्याने आता वेगळा तिलक धारण केलाय, आणि ह्या शिष्याचं कसं व्हायचं? जर त्याने अशा पद्धतीने गुरुने दिलेला आदेश जर पाळला नाही तर पुढे जाऊन काय होईल त्याचं, ही ती चिंता त्यांना वाटायला लागते. आणि अशा प्रकारे ते तिथं जे नित्यानंद प्रभूंचे जे पार्षद आहेत, बाकीचे जे काही भक्त आहेत तिथले अतिशय प्रगत परमहंस जे भक्त आहेत त्यांना ते काय करतात, बरोबर घेतात. आणि आपल्या शिष्याच्या चिंतेमुळे, त्याला त्याचा ह्या भक्ती मार्गातून पतन होऊ नये या चिंतेमुळे काय करतात, वृंदावनला निघतात. आणि अशा प्रकारे 2-3 महिन्यानंतर वृंदावनला पोहोचतात. आल्याबरोबर जेव्हा समोर आपले गुरु आल्यानंतर लगेच साक्षात हे जे काही दुःखी कृष्णदास आणि आताचे नवीन श्यामानंद त्यांना दंडवत करतात. पण हृदय चैतन्य इतके क्रोधित होतात की त्यांना मारायला सुरुवात करतात. हे तू काय केलंयस, मी तुला नाव दिलं, तू वेगळं नाव धारण केलंस, मी तुला तिलक दिला, आज तू वेगळा तिलक लावून फिरतोयस, हे तुझं चाललंय काय? आणि अशा प्रकारे आपला सगळा राग ते कुणावर काढतात, या दुःखी कृष्णदासावर म्हणजेच श्यामानंदावर काढतात. आणि अशा प्रकारे एवढं सगळं करून ते सगळं सहन करतात, अपमान सहन करतात, मार सहन करतात, पण जो राधाराणींना दिलेला शब्द आहे तो शब्द मात्र मोडत नाही. आणि मग त्या रात्री काय होतं, हृदय चैतन्य जे आहे ते सगळं त्यांचा राग व्यक्त केलाय, त्यांच्या स्वप्नामध्ये कोण जातं, राधाराणी जातात. आणि म्हणतात, तुला काय प्रॉब्लेम आहे, मी त्या भक्ताचं जे काही त्याची सेवा आहे, त्याचं जे काही मन आहे ते पाहून त्याला मी नाव दिलंय, तुला काही अडचण आहे का, मी त्याला तिलक दिला, तुला काही अडचण आहे का? आणि प्रत्यक्ष राधाराणी जेव्हा त्याला खडसावतात स्वप्नामध्ये, तर त्यांचे एकदम लक्षात येतं की आपण काय केलंय, खूप मोठा अपराध आपण केलाय. आपल्या शिष्याला जे त्यांनी काय केलंय, ते जे तिलक आहे, तुझा जर तिलक खरा असेल, त्यांनी अगोदर काय केलेलं आहे, तो तिलक पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. जर खरा असेल तर हा पुसणार नाही, म्हणून ते माती आणतात, पाणी आणतात, आणि सगळ्या प्रकारे त्यांच्या डोक्यावरचा तिलक पुसण्याचा प्रयत्न करतात. छातीवरचं श्यामानंद नाव त्यांच्या कोरलं गेलं, ते नाव सुद्धा पुसण्याचा प्रयत्न करतात. पण जेवढं पुसतात तेवढं ते नाव तेजस्वी दिसतो, ते तिलक अतिशय तेजस्वी दिसतो. आणि या पद्धतीने त्यांना स्वप्नात आल्यानंतर हे जे आपण केलंय हे खूप मोठा अपराधी कृत्य केलंय. आणि मग त्यांना समजतं की हे जे काही घडलंय हे चुकीचं नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्या ठिकाणी जेव्हा ते पुन्हा भेटतात श्यामानंदांना, तर त्यावेळेस ते काय करतात, खरंच मी मोठी चूक केली आहे,
तू माझ्यापेक्षा काय आहेस, निश्चित श्रेष्ठ आहेस, पण मी तुला ओळखण्यात चुकलो. अशा प्रकारे गौरीदास हृदय चैतन्य आपली त्यांच्यासमोर माफी मागतात. पण या ठिकाणी जे श्यामानंद असतात ते काय म्हणतात, नाही नाही, तुमचं काही चूक झालेली नाहीये, मी तुमचा अतिशय नम्र अशा प्रकारचा सेवक आहे. या पद्धतीने ते जे विग्रह आहेत श्यामानंदांना प्रकट झालेले, राधाराणींच्या हृदयातून प्रकट झालेले तेच विग्रह श्री 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 जे राधा श्याम सुंदर मंदिर आहे वृंदावन मधलं, तर त्या मंदिरामध्ये हे विग्रह जे मुख्य विग्रह आहेत आज, ज्यांची सेवा बलदेव विद्याभूषण यांनी केलेली आहे, तर त्यांच्या उजव्या बाजूला हे विग्रह आहे. आणि त्यांच्या सारख्याच एक राधाराणी, त्याच उंचीच्या राधाराणी भरतपूरचे महाराज आहेत, तर त्यांच्याकडे त्या प्रकट झालेल्या आहेत. तर त्यांनी त्या यांच्यासाठी या श्याम सुंदरासाठी भेट दिलेल्या आहेत. आजही हे विग्रह श्याम सुंदर मंदिरामध्ये उपस्थित आहेत आणि आजही आपण त्यांचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतो. या पद्धतीने श्यामानंद प्रभू जे आहेत तर ते प्रत्यक्ष राधाराणींचा जो काही साक्षात्कार आहे त्यांना झाला. आणि त्याच्यानंतर काही दिवस राहून हृदय चैतन्य पुन्हा बंगालला गेले आणि नंतर मग याच 3 शिष्यांवर पुन्हा तिथल्या गोस्वामींनी 6 गोस्वामींनी एक मोठी मीटिंग घेतली आणि या 3ही शिष्यांना काय केलं, जीव गोस्वामींनी लिहिलेले जे सगळे ग्रंथ आहेत ते सगळे एका गाडीमध्ये भरून जबाबदारी दिली की तुम्ही काय करा, आता गौड देशामध्ये जाऊन आणि पूर्णपणे जे उत्कल देश आहे म्हणजे ओरिसा आजचा, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करायचे, सेवा करायची. ही सेवा त्यांना दिली. पण याच्यामध्ये सुद्धा अजून पुढे भरपूर स्टोरी आहे मोठी. जेव्हा हे बैलगाडीमधून हे पुस्तके घेऊन जातात तर विष्णुपूर नावाचं ठिकाण असतं, तिथे एक राजाचा एक हे असतो, भविष्य सांगणारा असतो. तो म्हणतो खूप मोठं धन या गाडीमधून येत आहे आणि ते धन आपण नक्की मिळवलं पाहिजे. आणि मग ते धन काय असतं, हे पुस्तकं असतात आणि ते लुटतात. आणि मग ते पुस्तकं परत मिळवण्यासाठी जे श्रीनिवास आचार्य तिथे राहतात आणि मग नरोत्तमदास ठाकूर हे केतुर्ल्याला पुढे जातात आणि श्यामानंद प्रभू हे उत्कल देशामध्ये ओरिसामध्ये पुढे जातात. आणि अशा प्रकारे पुढे जाऊन श्यामानंद प्रभू जो प्रचार ओरिसामध्ये झालेला असतो अगोदर जगन्नाथपुरी आणि परिसरामध्ये महाप्रभूंच्यामुळे, तो ऑलमोस्ट बंद पडण्याच्या मार्गावर, कारण त्यांचे जे सगळे शिष्य असतात तर ते अंतर्धान पावलेले असतात, जग सोडून गेलेले असतात. आणि म्हणून पुन्हा एकदा तो पूर्ण परिसर जो आहे ओरिसा प्रांत आहे, त्या सगळ्या प्रांतामध्ये श्यामानंद प्रभू आपल्या स्वतःच्या या प्रभावामुळे, आपल्या शुद्धतेमुळे, भले ते एक कनिष्ठ याच्यामध्ये जन्मले, वैश्य समाजामध्ये जन्म झालेला आहे, पण सगळीकडे काय करतात, आपल्या या शुद्धतेचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या प्रभावाचा वापर करून अनेक तिथले जे जमीनदार होते, राजे होते, त्या सगळ्यांना शिष्य करतात. आणि पुन्हा एकदा जी भक्ती त्या ठिकाणची कमी झालेली होती आणि बाकीच्या गोष्टी वर यायला लागल्या होत्या, त्या श्यामानंद प्रभू त्या ठिकाणी करतात. आणि अतिशय मोठा प्रचार अनेक ठिकाणी, मग बलरामपूर असेल, नरसिंगपूर असेल, गोपी बल्लभपूर, अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे त्यांनी मंदिरं बांधले आणि खूप मोठा भक्त समुदाय त्यांच्या भक्तीमुळे, त्यांच्या प्रचार सेवेमुळे त्या ठिकाणी करतात. तर या प्रकारचे हे श्यामानंद प्रभू आहेत की जे अतिशय असामान्य अशा प्रकारची व्यक्ती आहे, पण आपल्या स्वतःच्या नम्रतेमुळे, आपल्या स्वतःच्या गुरुनिष्ठेमुळे ते हे सगळं करू शकले. आणि म्हणून आपल्याकडं यांच्याकडून आपण नक्की त्यांना प्रार्थना करू शकतो या दिवशी की आपण सुद्धा श्यामानंद प्रभूंप्रमाणे आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे आणि आपली निष्ठा ही गुरूंप्रती अढळ असली पाहिजे. जर आपण या पद्धतीने आपली भक्ती केली, आपली साधना केली, तर नक्कीच या भक्तामध्ये जशा प्रकारचे गुण आहेत ते आपल्यामध्ये सुद्धा कणभर का होईना येऊ शकतात. तर आज आपण आपल्या कथेला या ठिकाणी विराम देऊयात. माझ्याकडून जर चुकीनं काही वेगळं बोललं गेलं असेल तर कृपया मला माफ करा. जय श्रील प्रभुपाद की जय.